रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल भगवा तो हा माधव भगवा भगवा तो हा माधव भगवा तो हा माधव भगवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो बहुता सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भगवा तो हा माधव भगवा भगवा तो हा माधव भगवा तो हा माधव भगवा बहुता सुकृताची जोडी मन विठ्ठली जय राम कृष्ण हरे राम हरि जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे हरी
तुम्ही मोबाईल ची जोडी हाची लाभ घडो घडी हाची लाभ घडो घडी हाची लाभ घडो घडी हाची जोडी हाची लाभ घडो घडी हाची लाभ घडो घडी हाची लाभ घडो घडी हाची जोडी हाची लाभ घडो घडी हाची लाभ घडो घडी हाची लाभ घडो घडी हाची जोडी हाची लाभ घडो घडी हाची लाभ घडो घडी हाची लाभ घडो घडी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा जेथे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन आड घाला सुदर्शन आड घाला सुदर्शन आड घाला सुदर्शन तुम्ही वैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी तुका मने भोगे मग मी नाचे न निर्लज्ज मग मी नाचे न निर्लज्ज तुम्ही बैसोनी अंतरी चिंतनाची जोडी चिंतनाची जोडी चिंतनाची चिंतनाची जोडी चिंतनाची जोडी चिंतनाची जोडी चिंतनाची चिंतनाची
कुमार कुमार
विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी तुम्ही वैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी जेथे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन तुम्ही वैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी तुका म्हणे भोजे मग मी नाचेन निर्लज्ज तुम्ही वैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी विठोबा जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की पवन सुत हनुमान की रामचंद्र भगवान की गणपति बाप्पा चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवंताबरोबर संवाद करणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. हे आश्रय संतांची माता चरणावंदे माता चरणावंदे माता कहे करी विश्रांती पावले सांभाळा विश्रांती पावले सांभाळा विश्रांती
वचनायिका कमळापती वचनायिका माझी रंगाची वीणा ते माझी रंगाची वीणा ते कर जोडितो कनिकाळी आपण सारे गवळी माझी रंगाची वीणा माझी रंगाची वीणा ते कर जोडितो कनिकाळी आपण सारे श्री संतांचे या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख चिंतनाची जोडी हाची लाभ घडो घडी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी प्रस्तुती प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही 7व्या क्रमांकाची म्हणजे जागराची असणारी भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुण वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे. तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी संवाद साधत आहेत, देवाबरोबर बोलत आहेत. काय बोलतात देवाबरोबर? तुकोबारांना परमार्थाचं सार सापडलेलं आहे. विशेष असणारा परमार्थ जीवनामध्ये त्यांनी बांधला. परमार्थ सांगणं वेगळं, परमार्थ करणं वेगळं आणि परमार्थात जगणं वेगळं. तुकोबारा परमार्थात जगतायत, दिव्य असणारा भाव पोटात उतरलेला आहे आणि त्या स्थितीमध्ये जाऊन एक निष्कर्ष त्यांनी प्राप्त झाला. काय निष्कर्ष असेल तर फक्त भगवंताचं चिंतन अखंड आपल्याकडून घडत राहावं आणि हीच परमार्थातली उच्च असणारी स्थिती आहे. नाहीतर काही मिळवण्याकरिता जर 8 तास असेल, काही प्राप्त करण्याकरिता जर 8 तास असतील तर काही कमतरता आहे महाराज. परमार्थामध्ये कमतरता असून चालत नाही. परमार्थ हा पूर्णत्वापर्यंत गेला पाहिजे. त्याचं चिंतन भगवंताचं घडणं ही पूर्णत्वाची अवस्था आहे. म्हणून तो सगळ्यात मोठा लाभ आहे. तुकोबारा म्हणतात हाच लाभ मला प्राप्त व्हावा. चिंतनाची जोडी हाची, त्यातला च काढायचा नाही, हाची लाभ घडोघडी. पण हा सर्वात श्रेष्ठ मला लाभ वाटतो, तुझं चिंतन करणं देवा. म्हणून तू असं कर, तू स्वतःच त्यांनी माझ्याकडे लक्ष दे. तुम्ही माझ्या अंतःकरणामध्ये बसा आणि मला सदैव तुमच्या चिंतनाविषयी जाग ठेवा. तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. निश्चित रूपानं मला तुम्ही जाग ठेवा, म्हणजे मी तुमच्या चिंतनाच्या ठिकाणी दृढ राहीन आणि तो लाभ मला अखंड प्राप्त होत राहील. माणसाचं शरीर प्राप्त झालं म्हणजे त्याच्या सगळ्याच गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. जसे पंचज्ञानेंद्रिय प्राप्त झाले, परत पंचकर्मेंद्रिय प्राप्त झाले, तसं अंतःकरण सुद्धा प्राप्त झालं. अंत म्हणजे आतलं, करण म्हणजे इंद्रिय. बहिःकरण आपले डोळे आहेत ना, डोळे, कान, नाक, हात, पाय हे इंद्रियच आहेत, पण याला बहिःकरण असं म्हणतात. आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला अंतःकरण असं म्हणतात. म्हणून चित्त चिंतन करण्याकरिता जरी तयार झालं तरी मन म्हटलं भटकण्याकरिता निघतं. आणि ते मन जर इतरत्र भटकू लागलं की मग चित्त स्थिर राहू शकत नाही. महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून त्या चित्तानं स्थिर राहण्याकरिता मनाने एकाग्र झालं पाहिजे. म्हणून हे मन भटकतं देवा, माझं मन माझ्या जर ताब्यात राहिलं नाही आणि ते जर भटकू लागलं तर कदाचित तुझ्या चिंतनामध्ये विक्षेप निर्माण होऊ शकतो. म्हणून हा चिंतनाचा दिव्य असणारा लाभ प्राप्त करून घेण्यामध्ये मनानं जर दगा दिला तर घोटाळा होऊ शकतो. म्हणून माझं मन जिथे जिथे जाईल ना, जे मला आवडता येत नाही ते तू आवर. जेथे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन. तुमचं सुदर्शनच मध्ये घाला आणि माझ्या मनाला परत फिरवा, म्हणजे ते मन एका जागेवर त्यांनी स्थिर होईल आणि चित्त तुमच्या चरणाचं चिंतन करेल निवांत होऊन. अशी त्यांनी अवस्था. भगवंताला फार चांगलं वाटलं महाराज. म्हणजे तुकोबा तुमचं चित्त जर एकाग्र झालं आणि त्याच्यात अखंड जर चिंतन त्यांनी घडू लागलं मग काय कराल? ते म्हणजे तुका म्हणे भोजे मग मी नाचेन निर्लज्ज.
भोजे म्हणजे पूर्णत्वानं तृप्त होऊन तृप्त अवस्था प्राप्त करून आणि निर्लज्जासारखा नाचेन, कोणाचा काहीच विचार करणार नाही. निर्लज्ज होऊन तुमच्या भजनामध्ये तुमच्या चिंतनामध्ये विभोरून अशा पद्धतीने नाचत राहील, अशी दिव्य अवस्था मला त्या माध्यमातून प्राप्त होईल. म्हणून चिंतनाची जोडी मग मी नाचेन निर्लज्ज. चिंतनाची जोडी जर प्राप्त झाली तरच माणसाला निर्लज्ज होऊन नाचता येऊ शकतं भगवंताच्या चिंतनात, नाहीतर नाही होऊ शकत महाराज. जो अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये मस्त झालेला असतो त्याला भगवानच दिसतो, बाकीचं काही दिसत नाही. मग तो निर्लज्जताने होतो. लज्जा कोणाची धरायची? लोकांची. त्याला लोक जर दिसतच नाही तर लज्जा धरायचं काही काम आहे? त्याला सगळीकडे परमात्माच दिसतो, लाज कोणाची धरायची? हा महत्वाचा विचार आहे. म्हणून मग मी नाचेन निर्लज्ज. निर्लज्ज होऊन तुझ्या भजनामध्ये नाचेन, कोण काय म्हणतो याच्याशी मला काय कर्तव्य नाही, अशी अवस्था त्यांनी निर्माण व्हावी. याच्याकरिता तुम्ही बाई सोने अंतरी, तुम्ही माझ्या अंतकरणामध्ये बसा आणि मला जाग ठेवा, म्हणजे मला या स्थितीमध्ये त्यांनी स्थिर राहता येईल असा भाव आहे. असंच त्यांनी तुकोबारायांचं मनोगत आहे ते भगवंताच्या समोर व्यक्त करतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा चिंतनाची जोडी हा चिला बगडो घडी, तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. प्रस्तुत प्रतिवर्षी म्हणजे बऱ्याच वर्षांपासून 23वे वर्ष आहे तेव्हापासून अविरतपणे हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो. मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक वेळेला सेवा करण्याचा योग तुम्हा सर्वांच्या प्रेमातून अशा पद्धतीने प्राप्त झाला. याही वर्षी त्यांनी भगवंताची सेवा करण्याचा योग आहे. भगवानच त्याची सेवा करून घेतो, आपण फक्त निमित्त असतो. पण अशा पद्धतीने तो सेवा करून घेतोच आहे. काय सेवा करावी? भगवंताचं चिंतन करणं सगळ्यात मोठी सेवाच आहे महाराज. अखंड भगवंताचं स्मरण करणं, भगवंताची आठवण करणं, त्याचं चिंतन करणं, ते चिंतन त्यांनी घडलं पाहिजे. ते चिंतन घडण्याकरिताच परमार्थ आहे. भगवंतानं सुंदर असताना रूप धारण केलं, तो सगुण साकार झाला, तो लीला करू लागला. कशाकरिता लीला केली असेल? त्याचं कारण त्यांनी म्हणत भक्तांना स्वतःहून त्याच्यापर्यंत जाता येत नाही. भक्त स्वतःहून त्याचं चिंतन त्यांनी करू शकत नाही. मन फार वाईट आहे, ते संसारामध्ये गोवण्याचा प्रयत्न करतं. मग त्या सर्व लोकांना आपल्याकडे आकृष्ट करून घेण्याकरिता, आपल्याकडे वेधून घेण्याकरिता त्या परमात्म्याने अनेक रूप धारण केली आणि त्या सगळ्या रूपांच्या माध्यमातून त्या सर्वांचं मन आपल्याकडे वेधून घेतलं. आणि मन भगवंताच्या जवळ त्यांनी राहिलं की मग मात्र त्यांनी जे चित्त आहे ते धावपळ करत नाही, चित्त फक्त चिंतन करतं. मन ज्याच्या गोडीमध्ये गुंतून पडतं आणि तिथं त्यांनी महाराज चित्त स्थिर होऊन चिंतनामध्ये लागतं. म्हणून अशा पद्धतीनं परमात्म्याने अनेक अवतार घेतले ते भक्तांना आपल्याकडे आकृष्ट करून घेण्याकरिता, वेधून घेण्याकरिता. जे स्वतःहून त्यांनी भक्त करू शकत नाही ते भगवंतानं त्यांना करून दिलं महाराज. महत्वाची गोष्ट, आपलं सामर्थ्य नाही आपण स्वतःहून भगवंताचं चिंतन करण्याचं, पण परमात्म्यात मात्र सामर्थ्य आहे. तो त्याचं चिंतन आपल्याकडून करून घेऊ शकतो. त्याला त्या चित्त वेधून घेता येतं. अनेक प्रमाणे मला सांगते, चित्त चोरिले चित्त चोरिले नंदाच्या नंदने, नंद नंदन चित्त चोरून घेत असतो. हरिने माझे हरिले चित्त, तो चित्त चोरून घेण्याचं काम तोच करतो महाराज. म्हणून त्याच्यात सामर्थ्य आहे. पण आपण त्याच्यासमोर विनंती केली पाहिजे, त्याच्यासमोर काकुळतेला येऊन त्यांनी म्हणलं पाहिजे, देवा माझं चित्त तुझ्याजवळ त्यांनी राहावं, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, दरो नियाबाही भव हा तारी दातार. माझं चित्त तुझ्या चरणाजवळ त्यांनी राहावं. ते चित्त जर राहिलं तर मी अखंड तुझं चिंतन करीत राहीन.
चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. म्हणून चित्ताचंच आसन आहे, त्याच्यातच त्यांनी भगवंताचं कीर्तन करता येतं. म्हणून चिंतन सर्वात श्रेष्ठ असणारी प्रक्रिया आहे. एरवी त्यांनी मनुष्य मात्रांना लाभाची आवश्यकता आहे. सगळेजण कोणत्या ना कोणत्या तरी लाभाकरिता धडपड करतात. ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीनुसार ज्याचा त्याचा लाभ ठरलेला असतो. महाराज समाजा अतिशय चांगली तळागाळातला एक वर्ग पामर असणारा वर्ग आहे. त्याला सुद्धा लाभाची गरज वाटते. तो वेद मानत नाही, शास्त्र मानत नाही, धर्म मानत नाही, देव मानत नाही, संत मानत नाही. तो त्यांनी महाराज उठसूट अनाचारण अशा पद्धतीने वागायचा प्रयत्न करतो. असा एक वर्ग समाजात आहे ना महाराज. कशाला पोथीतलं सांगायला पाहिजे, तुम्ही प्रत्यक्ष पाहताच ना. म्हणून असे लोक समाजात आहेत की ज्यांना काहीच मान्य नाही. ते स्वतःच्याच मनानं त्यांनी वागण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांच्या अंतःकरणामध्ये जी धावपळ चालू आहे ती कशाच्या तरी लाभाची चालू आहे. काहीतरी लाभ प्राप्त करून घ्यायचा. काय लाभ प्राप्त करून घेतील? घेऊन संसारातली सुख प्राप्त करून घेतील. संसार प्राप्त करण्याकरिता अट्टहास करतील आणि संसार प्राप्त करून स्वतःला फार भाग्यवान समजतील. चांगली बायको मिळाली, चांगली मुलं झाले, चांगलं घर त्यांनी बांधून झालं, मी फार भाग्यवान आहे. त्यालाच लोक भाग्य म्हणतात. हे काय भाग्य नाही महाराज. भाग्य तरी नोहे धन पुत्रदारा. भाग्य तरी नोहे धन पुत्रदारा. धन म्हणजे भाग्य नाही, पुत्र म्हणजे मुलगा होणं म्हणजे भाग्य नाही, दारा म्हणजे पत्नी चांगली प्राप्त होणं म्हणजे भाग्य नाही. भाग्य म्हणजे काय? निकटवास बरा संतापाई, संतांच्या चरणांच्या जवळ वास्तव्य प्राप्त होणं हे भाग्याचं लक्षण आहे. अजून भाग्यवंत कोणाला म्हणायचं? भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया. भगवंताला शरण गेले ते भाग्यवान आहेत महाराज. प्रमाण अतिशय समर्पक आहे की धनपुत्र दारा म्हणजे भाग्य नाही. मग भाग्य कशात आहे? भगवंताची शरणागती करण्यात, संतांचा संग करण्यामध्ये भाग्य आहे. लोक तसं नाही समजत महाराज. तर लोकांनी एक चौकट तयार केलेली आहे आणि त्या चौकटीतच त्यांनी स्वतःला बसवतात. त्याच्या बाहेर यायचा प्रयत्न सुद्धा करत नाही. म्हणून त्यांनी महाराज हा तळागाळातला असणारा वर्ग आहे तो त्याच्यातच चिंब झालेला आहे. त्याच्यापेक्षा एक बरा वर्ग समाजात आहे, त्याला विषयी वर्ग असं म्हणतात. मी पामराचं वर्णन करून सांगितलं. त्याच्यापेक्षा चांगला आहे महाराज विषय. तो संतांना मानतो, तो देवाला मानतो, तो शास्त्राला मानतो, तो वेदालाही मानतो. आणि तो मानून त्यांनी महाराज त्याच्या अंतःकरणामध्ये आणि अपेक्षा असते ती पण अशी संसाराचीच असते. पण पहिला जो पामर सांगितला तो त्यांनी महाराज अनाचारानं संसार जमा करण्याचा प्रयत्न करतो. आणि हा जो विषय आहे हा त्यांनी सूत्रबद्ध संसार जमा करायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो नको बाबा पाप लागेल, नको असं वाईट होईल, फनानं होईल, असं नाही केलं पाहिजे. आपण शास्त्राच्या नियमानुसार त्यांनी वागलं पाहिजे. मग विधी ते सेवन, विषय त्यागाते समान अशी भावना पोटात ठेवून त्यांनी महाराज तो विषयांचं सेवन करत राहतो. त्याला इहलोकातल्या विषयांमध्ये लाभ वाटतो असं नाही, त्याला परलोकातल्या विषयांच्या प्राप्तीची अपेक्षा निर्माण होते. तो म्हणतो स्वर्गात गेलं पाहिजे, स्वर्गातलं सुख भोगलं पाहिजे. म्हणते संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. म्हणून स्वर्ग सुखाची अपेक्षा करतो. इहलोकातले पण भोगच आहेत आणि परलोकातले सुद्धा भोगच आहेत महाराज. त्या भोगामध्ये हे पामर आणि विषय त्यांनी गुंतून पडलेले असतात. ते त्यालाच लाभ समजतात. ही त्यांची संकुचित मनोवृत्ती आहे. कीर्तनकार असं बोलू लागलं की आपलं पण तपासून पाहायचं आपल्याला कशात लाभ वाटतो. महत्वाचा विचार, खरं सांगतो मी तुम्हाला, आपला लाभ कशामध्ये वाटतो हा पण महत्वाचाच विचार आहे. पण आपण जर याच गोष्टींना लाभ समजत असलो आणि याच गोष्टी प्राप्त करण्याकरिता जर आपलं जीवन आपण खर्च करण्याच्या विचारात असलो तर सावधान व्हा. या गोष्टी म्हणजे लाभ नाहीत, याच्यापेक्षा श्रेष्ठ काही लाभ आहे. काय लाभ आहे महाराज? याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ आहे त्यांनी आत्मसुखाची प्राप्ती करून घेणं. याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा लाभ आहे ब्रह्मसुखाची प्राप्ती करून घेणं. श्रेष्ठ लाभ आहे महाराज, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पहिला त्यांनी महाराज लाभापेक्षा श्रेष्ठ लाभ आहे. तो लाभ प्राप्त करून घेण्याकरिता माणसानं जिज्ञासू व्हावं लागेल.
तो जिज्ञासू झाल्याशिवाय तिथपर्यंत जायचं नाही. त्याच्या मनात आत्मतत्वाला शोधण्याची जिज्ञासा निर्माण व्हावी लागेल. त्याला ब्रह्मस्वरूपाला शोधण्याची जिज्ञासा निर्माण व्हावी लागेल. त्याला परमात्म तत्वाला शोधण्याची जिज्ञासा निर्माण व्हावी लागेल. आणि मग तो जिज्ञासेपोटी धावपळ करील महाराज. तो फार कष्ट घेईल. ते काय सहजासहजी प्राप्त होत नसतं. त्याला फार कष्ट असतात महाराज. नाही तर सहज ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिमकुटी वेदशास्त्रे असं सहजासहजी ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होईल महाराज. त्याच्याकरता फार कष्ट आहेत. ग्रहप्रपंच जरी देव जोडे तरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे महाराज म्हणतात. अरे घरात बसून जर त्यांनी देव भेटला असताना असं जर त्यांनी ब्रह्मसुख प्राप्त झालं असतं तर राज्य टाकून त्यांनी गेले मोठे मोठे राजे ते काय वेडे आहेत का. लोक म्हणतात घरी बसूनच परमार्थ करा. साधू संतांनी सांगितलं प्रपंचात राहून परमार्थ करा. फारशे अजूक आहेत महाराज लोक. त्यांना खरं तर त्या स्थितीपर्यंत जायचंच नसतं. त्यानं उघडा आपलं काडीनं औषध लावायचं, बाहेरून परमार्थ दाखवायचा आणि आतून त्यांनी संसार कुटून कुटून भरायचा. अशा प्रवृत्तीचे लोक समाजात आहे. लोकांना दाखवण्याकरताच मुलाम आहे फक्त परमार्थाचा. पण दिखावपणा करण्यात काय तात्पर्य आहे महाराज. आतून परमार्थाची उर्मी निर्माण झाली पाहिजे, इच्छा निर्माण झाली पाहिजे. मला देव भेटावा, मला त्याचं ज्ञान व्हावं, मला त्याचं स्वरूप कळावं, ही जिज्ञासा अंतकरणात निर्माण व्हावी. आणि त्या जिज्ञासेपोटी तो अट्टहास करतो. तो म्हणतो काही मी उद्धार पावेन, काय हे कृपा करेल नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. त्याच्या पोटात लाभाची आवश्यकता आहे. आणि कोणता लाभ असेल तर आत्मसुखाचा लाभ प्राप्त करून घ्यायचा आहे. ब्रह्मसुखापर्यंत जायचं. मी आत्मा आहे असं जाणून घेतो आणि जाणून संतांच्या संगतीत जाऊन अशा पद्धतीने तो भाग्यवान. मी आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध प्राप्त करून त्यांनी म्हणत त्या बोधावर आरूढ होतो. हा लाभच आहे महाराज. पण हा लाभ त्यांनी मध्यम असणारा लाभ आहे. तू म्हणाला ब्रह्मसुखाला सुद्धा मध्यम म्हणतो. याच्यापेक्षा काय श्रेष्ठ असलं पाहिजे जगामध्ये. तुम्ही ऐकतात ना सगळेजण. मी महत्वाचा मुद्दा सांगतोय. पहिला लाभ 2 लोकांचा सांगितला, पामर आणि विषयी लोकांचा. ते लाभ समजतात आणि संसाराला लाभ समजतात. याच्यापेक्षा स्वर्गातल्या सुखाला लाभ समजतात. त्याच्यापेक्षा काही सत्य लोकात जाण्याची अपेक्षा करतील. शतैक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोच ब्रह्मा आननो आहे. 100 जन्म ब्राह्मणाचे घ्यायचे आणि त्यांनी निर्दुष्ट ब्रह्मकर्म करायचं. त्याला ब्रह्मदेव होता येतं. मग ब्रह्मसुखाचा पण लाभ प्राप्त करून घेता येऊ शकतो. देवाच्या पदावर जाऊन बसू शकतो. मग तो लाभ सुद्धा त्यांनी म्हणत कनिष्ठ असणारा लाभ आहे. आमचे भाऊ म्हणायचे ब्रह्मदेव झाला म्हणून काय झालं. जीवपणा ठेवून जर ब्रह्मदेव झाला तर तो काहीच नाही झाला. म्हणजे त्यानं जीवपणा घालवण्याकरिता अट्टास केला पाहिजे. मग त्याच्या पुढचा लाभ आहे. ज्याला आत्मसुखाची प्राप्ती झाली, ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं, ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, तो त्यांनी जीवपणाला टाकून देतो. त्याचा अनादिकालापासून आलेला जीवपणा संपून जातो. आणि असा जीवपणा त्याचा संपला की मग तो त्यांनी महाराज ब्रह्मपदावर त्यांनी नाचतो. त्याला श्रेष्ठ भाव तयार होत असतो. हे बघा, हे असं सहजासहजी कळण्यासारखं नाही. मग कळत नाही म्हणून ऐकायचं नाही असा विचार आणायचा नाही मनात. हे परत परत ऐकून 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 त्यांनी महाराज मग ते आपल्याला आत्मसात होऊ शकतं. हे मृदंग वाजवतात ना, फार गोड वाजवतात. हे लगेच आले ताबडतोब मृदंग वाजवलं उभे राहिले असं नाही. त्यांना सहज नाही वाजवता आलं मृदंग. त्यांना शिकवणाऱ्याने आधी थाप मारायला शिकवली. म्हणजे थापा नाही, थाप म्हणतात ना त्याला, थाप मारायला शिकवली. त्यांना शिकवणाऱ्याने आधी चाट मारायला शिकवली. थाप कशाला म्हणतात, चाट कशाला म्हणतात. मग धिन धा ग धाग, धिन धाग धाग असं त्यांनी म्हणत त्याला बोल शिकवले. मग एक 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 बोल तो मग ज्ञानबा तुकाराम वाजवायला लागला. धिन धाग धाग धिन धाग धाग असं म्हणून त्यांनी ज्ञानबा तुकाराम वाजवायला लागले. मग त्रिताल शिकवला महाराज. धिन्ना धिनदिना तिन्ना तिनतिना असं म्हणून मग त्याला आणखी पुढचे बोल शिकवायला सुरुवात केली. मग असं करता 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 मग त्यांना चांगला मृदंग वाजवता आला. एकदम मृदंग वाजवण्याकरिता उभे राहिले, मृदंग वाजवता आला असं कोणालाही होणं शक्य नाही. त्याला फार घासावी लागते. हे त्यांनी गायन करण्याकरिता उभे आहेत. हे सहज उभे राहिले आणि टाळ गळ्यात घालून त्यांनी गायन करण्याकरिता उभे राहिले. असं गाता येत नसतं. त्यांनी किती घासिल्ले त्यांना विचारा, त्यांनी किती कष्ट घेतले त्यांना विचारा. असं सहजासहजी तिथपर्यंत जाता आलं नाही. तसंच ब्रह्मसुखाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल, त्याचा जर लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर सहजासहजी प्राप्त व्हायचा नाही. फार घासाघीस असते महाराज, फार कष्ट असतात. आमच्या परिसरात काही महात्मे झाले. वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज भोंदे बाबा त्यांचं नाव. ते वाकचौरे बाबांकडे शिर्डीला शिकण्याकरिता होते. शिर्डीला होते वाकचौरे बाबा. त्यांच्याकडे शिकायला होते. मधुकरी मागून आणायची आणि मधुकरी मागून आणायची. मग ती मधुकरी खायची आणि त्याच्यावर त्यांनी पाठाला जायचं. तेच फक्त उरमोडे महाराजाला माहित असतील, बाळू महाराज भोंदे. पण अशा पद्धतीनं झोप यायची पाठांतर करायच्या वेळेला. मग झोप येऊ नये म्हणून काय करायचं, मिरच्या आणून ठेवल्या ते हिरव्या.
हिरवी मिरची आणून ठेवली होती. तुम्हाला वाटत असेल झोप यायला लागली की मिरची खायची म्हणजे झोप उडेल तिखट लागल्यावर, तसं नव्हतं. झोप यायला लागल्यानंतर ती मिरची डोळ्यात पिळायची, झोप उडून जावी म्हणून. काय गरज होती एवढं सगळं करण्याची? काय आवश्यकता होती? ते ग्रंथ सांगत होते, आमच्या परिसराला वरदान होते महाराज. त्याने विचारसागर, वृत्तीप्रभाकर, ज्ञानेश्वरी, विचार चंद्रोदय हे सगळे ग्रंथ त्यांनी साधकांना सांगितले. साधकांचे मायबापच होते. एवढं सगळं त्यांनी प्राप्त करण्याकरिता ते सांगत होते, उगच नव्हते सांगत. एक प्रक्रिया त्यांनी माणसाला कळत नाही जर वेदांतातली सांगायला लागलं तर. त्याच्यात ते पचनी पडत नाही, गळी उतरत नाही, महत्वाचा विचार आहे. पण त्याच्याकरता घासाघीसच करावी लागते, तशी होत नसते. म्हणून ब्रह्मबोधापर्यंत जाण्याकरिता सुद्धा त्यांनी कष्ट आहेत, आणि ते कष्ट साधू संत सहन करतात आणि ब्रह्मपदाला प्राप्त होतात. ते त्यांनी ब्रह्मानंद प्राप्त करून घेतात, मस्त त्यांनी होतात. तो पण लाभच आहे, पण त्यांना ब्रह्मानंदाचा लाभ सुद्धा कमी वाटला महाराज. विषयाचा तर विषय सोडूनच द्या, तो पामर विषयी लोकांचा विषय टाकून द्या. जिज्ञासू तो त्यांनी ज्ञान प्राप्तीकरिता भजत असतो महाराज, आणि तो ज्ञान प्राप्तीकरिता भजून ज्ञानी होतो. आणि जो ज्ञानी झालेला महापुरुष आहे तो त्यांनी महाराज त्या स्थितीमध्ये मस्त झालेला असतो. पण त्या ज्ञानी पुरुषाला त्या ज्ञानामध्ये सुद्धा करमत नाही महाराज. तो म्हणतो नाही, याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीतरी सापडलं पाहिजे. मग ते पाहिलं महाराज, मोठे मोठे होते ज्ञानी. तुकोबराय ज्या वेळेला सदैव वैकुंठाला जाण्याकरिता निघाले, त्यावेळेला त्यांच्या कीर्तनाला सगळे येऊन बसत होते महाराज. आणि ते त्यांनी कोण कोण बसत होतं माहिती आहे तुम्हाला? भगवान शंकर बसत होते, सनकादिक संत येऊन बसत होते, दत्तात्रय भगवान बसत होते, हे सगळे कपिल भगवान येऊन बसत होते, सगळे समोर बसत होते. तुकोबराय कीर्तन करण्याकरिता उभे राहिले, आणि कीर्तनाला तुकोबांनी या सगळ्या लोकांना आलेलं पाहिलं आणि अभंग घेतला महाराज. हे घोटविन लाड ब्रह्मज्ञान, आत्मसिद्धी सांगवीन, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी. भाग्यधारी ऋषी देवायसा, भाग्यधारी ऋषी देवायसा, भाग्यधारी ऋषी देवायसा, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी. भाग्यधारी घोट विनलाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्तात्मस्थिती सांगवीन. ब्रह्मज्ञानी समोर बसलेले आहेत. या सगळ्या ब्रह्मज्ञानी लोकांच्या तोंडाला लाळ आणीन. घोटविन लाळ म्हणजे तोंडाला पाणी सोडणे. तोंडाला पाणी कधी सुटेल? एखादा पाणी सुटण्यासारखा पदार्थ पाहिल्यावर आपोआप पाणी सुटतं महाराज तोंडाला. दृष्टांत सांगू का? लग्न होतं, लग्न दुपारचा 12:30 वेळ होती लग्नाची. नाचणारे डान्सर आणले होते कुठून तरी, आणि ते भर उन्हात त्यांनी नाचत होते, आणि ते त्यांनी नाचत होते, पुढे ढळतच नव्हते महाराज. ते सगळे विनवणी करायचे, अहो लग्नाची वेळ ढळून चालली, 2 वाजून गेले, चला ना पुढे. तरी पण त्यांनी महाराज, जुना काळ होता आणि ते पुढे चालतच नव्हते. ते पिपाण्या वाजवणारे लोक होते, त्यांना म्हणायचे इथंच वाजव, मी इथून पुढे जायचं नाही अजिबात. नवरदेव खोळून म्हणूनच ठेवला. एक मनुष्य म्हणला आपण यांना पुढे नेऊ शकतो. कधी जेव्हा यांच्या पिपाण्या वाजवायच्या बंद होतील ना, ते आपोआप पुढे येतील. मग पिपाण्या कशा वाजवायच्या बंद केल्या? तो म्हणला मी सांगतो काय करायचं. तो गेला आणि त्यांनी महाराज, चिंचांचे दिवस होते, चिंचा आल्या होत्या झाडाला चांगल्या. त्यांनी महाराज गाभोळ्या चिंचा आणल्या, त्याच्यावरचं टरफल बाजूला केलं, आणि ते पिपाणी वाजवणारे होते ना, त्याच्या समोर त्यांनी ते असं घेऊन असं चाटायला सुरुवात केली. जसंच त्यांनी त्या पिपाणीवाल्यांच्या समोर चाटायला सुरुवात केली ना महाराज, त्या चिंचा त्या पिपाणीवाल्यांच्या तोंडाला पाणी आलं महाराज, आणि ते पाणी त्या पिपाणीत घुसलं. ते म्हणायचे वाजव, ते मग वाजत नाही. वाजव, अरे वाजत नाही. वाजलीच नाही महाराज ती पिपाणी. नाही लाज असतो नवरदेव मंडपात गेला. मला एवढंच सांगायचं फक्त, तोंडाला पाणी सोडणे
तुकोबराय त्यांनी महाराज म्हणतात माझ्या समोर हे सगळे ब्रह्मज्ञानी ज्यांना लाभ प्राप्त झालेला आहे ब्रह्मज्ञानाचा, जे ब्रह्मसुखाच्या लाभाने लाभान्वित झालेले आहेत, ज्यांनी विषय टाकून दिलेले आहेत, ज्यांनी स्वर्गाला लात मारलेली आहे, जे त्यांनी ब्रह्मसुखावर आरूढ झालेले आहेत, ज्यांना विशेष लाभ प्राप्त झाला ते समोर येऊन बसलेले आहेत, त्यांच्या सुद्धा तोंडाला पाणी सोडीन. काय तुमच्याकडे त्यांच्या तोंडाला पाणी सोडण्याकरिता? म्हणले त्यांना जे प्राप्त झाले नाही ते माझ्याकडे आहे. म्हणे काय आहे तुमच्याकडं? माझ्याकडे भगवंताचं प्रेम आहे, माझ्याकडे भगवंताची भक्ती आहे, माझ्याकडे प्रत्यक्ष माझा परमात्मा प्रगट झालेला आणि त्याचं सुख प्राप्त झालेलं आहे. ते दिव्य असणारं सुख परमात्म्याचं प्राप्त करून घेतलेलं आहे. अशा दिव्य सुखामध्ये मी स्थिर झालेलो आहे. ते पाहून त्यांनी महाराज हे कीर्तन भगवंताचं त्यांनी पाहून त्यांच्या तोंडाला आपोआप पाणी सुटेल. सांडविन तपो निधा अभिमान यज्ञ आणि दान लाजवीन तीर्थ भ्रामकासी आणि न आळस कटु स्वर्गवास करीन भोग मग धन्य मनवीन हे लोकी लोका भाग्य आम्ही तू का देखियाला. त्याच्या आधी राहिलं भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मेचा जो अर्थ निज ठेवा. असं सामर्थ्य तुकोबरायांना प्राप्त झालं. कशानं प्राप्त झालं असेल? भगवंताच्या भक्तीनं प्राप्त झालं. ही भक्ती त्यांनी महाराज मुक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. मुक्तीवरील भक्ती जाण मुक्त स्थिती प्राप्त करून घेतली. ब्रह्मानंद मिळाला म्हणजे काय झालं? मुक्त झाले. पण मुक्त झाल्यानंतर सुद्धा परत भक्ती करू लागले. ती श्रेष्ठ असणारी भक्ती आहे. त्या भक्तीमध्ये काही विशेषत्व आहे. जे मुक्त झाल्यानंतर भक्ती करतात भगवान स्वतः त्यांची सेवा करतो महाराज. ते तो त्याने यावर ही पार्था जो माझी या भजनी असता तया ते मी माथा मुकुट करी. यावरी म्हणजे काय? अहो ते त्यांनी संसाराला लात मारून मोकळे झालेले आहेत. ते ब्रह्मानंद प्राप्त करून त्यांनी स्थिर झालेले आहेत. एवढे मोठे श्रेष्ठ असणारे त्यांनी ते संत महापुरुष आहेत. आणि ते त्यांनी असं असून सुद्धा काही करायची गरज राहिली नसताना सुद्धा माझं भजन करतात. आणि म्हणून तो जगाचा मालक त्यांच्या संगती करता ललायत होतो आणि तो परमात्मा त्यांच्या संगतीमध्ये येतो. आणि येऊन त्यांनी महाराज त्यांना विलक्षण सुख प्राप्त करून देतो. मग त्यांना ज्ञान झालेलं असतं. त्या ज्ञानाला गिळून टाकतात. ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. मग भगवंताचं भजन करत राहतात. आणि त्या भजनानं जर काय होत असेल तर तो जगन्नियंत परमात्मा आपण जसं भगवंताकडे जायचं म्हणतो आणि कासावीस होतो भगवंताकडता तसा परमात्मा त्यांच्याकरता कासावीस होतो आणि परमात्मा त्यांच्याकडे येतो. आधी त्यांना कासावीस व्हावं लागलं देव प्राप्त करून घेण्याकरिता. मग त्यांची कासावीस अवस्था पाहून भगवंताला त्यांच्याविषयीचा दिव्य भाव निर्माण झाला आणि भगवान त्यांना भेटण्याकरिता स्वतःला. हे त्यांचं वैभव आहे महाराज. हा पण लाभच आहे. पण हा असा सामान्य लाभ नाही. हा त्यांनी विशेष असणारा लाभ आहे. श्रेष्ठ लाभ आहे महाराज. पहिला लाभ होता ये लोकातला आणि स्वर्गलोक ब्रह्मादिकापर्यंतचा जो लाभ तो कनिष्ठ लाभ आहे. त्याच्यानंतर त्यांनी आत्मलाभ, त्याच्यानंतर ब्रह्मानंदाचा लाभ, जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. हा लाभच आहे पण तो मध्यम असणारा लाभ आहे. आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा लाभ जर कोणता असेल तर भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेणं, भगवंताची संगती प्राप्त करून घेणं. भगवंताचा त्यांनी संग प्राप्त झाला की तो श्रेष्ठ असणारा लाभ आहे. उत्तम लाभ प्राप्त झाला. देव मिळवायचा म्हणून अट्टहास सुरू झाला. देव मिळवण्याकरिता कासावीस सर्वजण त्यांनी होऊ लागले. आणि मग अट्टहास करून देव मिळवला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. फार कासावी झाली, धावपळ केली, वाऱ्या केल्या, फार कष्ट भोगले. आणि मग त्या कष्टातून परमात्मा प्राप्त करून घेतला. आता परमात्मा प्राप्त झाला. आता काय करणार? तुम्ही ऐकतात ना सगळेजण. परमात्मा प्राप्त झाला. आता काय करणार? धन मिळवायचं मिळवलं. एका जणाला फार धन सापडलं. सोन्याच्या कांबीच होत्या मोठ्या मोठ्या. आणि त्याला ते मिळाल्यावर फार आनंद झाला मला. आता धन मिळालं. आता मिळालेल्या धनाचं काय केलं पाहिजे? काय संन्याशांना नाही प्रश्न विचारित मी. आपण गरजतीच आहोत. धन मिळवायचं मग धनाचं काय करायचं प्रश्न आहे ना मला. धनाचं काय करावं लागेल? धनाचा विनियोग करावा लागेल. विनियोग केल्यानं सुख प्राप्त होईल. तसं नाही प्राप्त व्हायचं. परमात्मा प्राप्त करायचा घेतला परमात्मा प्राप्त करून. मिळाला परमात्मा, आला आपल्याला भेटण्याकरिता. आता काय करणार? देव प्राप्त झाल्यावर काय करणार? तुमच्या मनात भावना होती देव भेटावा म्हणून. तुम्ही स्वप्न पाहिले होते कन्हैया यावा, तो कन्हैया आपल्या घरी यावा, आपण काय काय करावं. सगळ्या भावना पोटामध्ये होत्या. सगळे स्वप्न पाहिले होते महाराज. तो परमात्मा आहे अशी भावना दृढ केली होती. तो परमात्मा भेटत असतो असा भाव अंतःकरणामध्ये दृढ झाला होता. तो मला सुद्धा भेटू शकतो अशी त्यांनी महाराज पूर्णपणे धारणा झाली होती. मला सुद्धा भेटू शकतो. मग मला त्याला भेटण्याची इच्छा आहे पोटामध्ये. बिगर इच्छेचा भेटत नसतो. मग फक्त इच्छा करून चाललं नाही. मी त्याच्या भेटीकरता प्रयत्न केले. आणि प्रयत्न केल्यानंतर त्या परमात्म्यानं माझ्यावर अनुग्रह केला. आणि अनुग्रह केल्यानंतर परमात्मा मला प्रत्यक्ष भेटला.
आता मी काय करणार आहे? तुम्ही कधी असा विचार केला का हो? की देव येणार आहे आणि आला आहे काय की देव ज्या पांडुरंगाचं तुम्ही चिंतन करता, विठोबाचं चिंतन करता, आणि त्या विठोबाचं चिंतन करता करता विठोबानं ठरवलं की तुम्ही इथं बसले, मला तुमच्या सगळ्यांची नावं माहीत नाहीत, तुमच्याच मनानं तुमची नावं घ्या. आणि विठोबा म्हणला मला याच्या घरी जायचं आहे, आणि त्याने तुम्हाला निरोप दिला की देव त्यांनी आपल्या घरी येणार आहे, मी तुमच्या घरी येणार आहे. तुम्ही काय करा? थोडी कल्पना करा ना, कीर्तनात बसल्यावर कुठे पैसे लागतात त्याला? सहज आहे महाराज, खरं सांगतो. काय करायला आहे तुम्ही? देव तुमच्या घरी येणार आहे, तुम्ही काय करणार आहात? हो, काय आनंद होईल तुम्हाला. देव येणार आहे, देवाकरता काय करून काय नको. सगळं घर दिवाळीसारखं सजवलं जाईल, सगळं अंगण सजवलं जाईल, सडा समार्जन केलं जाईल, त्याच्यावर रांगोळ्या काढल्या जातील, पंत्या दिवे लावले जातील, देवाकरता पायघड्या घातल्या जातील, आतमध्ये त्यांनी देवाला बसण्याकरिता आसन घातलं जाईल, देवाकरता औक्षणाचं ताट आणून ठेवलं जाईल, देवाकरता त्यांनी या सगळ्या गोष्टींची देवाकरता आता काय काय द्यायचं, आधी आल्यानंतर काय द्यायचं, आधी त्याला अशा पद्धतीनं पाद प्रक्षालन, हस्त प्रक्षालन अशा पद्धतीनं त्याला करायला लावायचं. मग त्यांनी त्याचे हात पाय त्यांनी स्वच्छ पुसून घ्यायचे. मग त्याला त्यांनी महाराज औक्षण करण्याकरिता ताट घ्यायचं, कपाळाला गंध लावायचा, पायाला त्यांनी महाराज पूजन पाद्यपूजा त्याची करायची, मग कपाळाला गंध लावून त्याला ओवाळायचं. मग त्यांनी त्याच्याजवळ बसायचं, त्याला त्यांनी महाराज काय काय देऊ देवा, पाणी देऊ का तुला, दूध देऊ का तुला, खायला देऊ का तुला, असं करू का, असं सगळं म्हणाल की नाही कधी? सगळं मीच सांगू तुम्हाला. हे सगळं केलं पाहिजे. का सांगतो मी ही बडबड कशा करता करतो? मला लाभ सांगायचा आहे ना, मला चिंतनापर्यंत जायचं, फार महत्वाचा विचार आहे. पण असं त्यांनी घडलं पाहिजे. याच्या पुढे आहे महाराज ते चिंतन. ज्या चिंतनाचा मला विषय तुमच्या समोर मांडायचं ते चिंतन याच्या पण पुढचं आहे, ते अलीकडचं नाही, त्याच्या पलीकडचं आहे. हे सगळं त्यांनी महाराज करण्याची तुमच्या मनाची तयारी झाली, आणि तुम्ही त्यांनी भगवंताला अशा पद्धतीने बोलावलं, आणि परमात्मा तुमच्याकरिता आलाच. कशाला स्वतःला कमी समजता? तुम्ही छातीला हात लावून म्हणून येणार आहे माझ्याकरिता सुद्धा. जाऊ द्या, देवा माझी त्यांनी फार मोठी भक्ती असेल की नसेल मला माहित नाही, पण एवढी आहे ना, तेवढी त्यांनी स्वीकार. लोक त्यांनी तुला पक्वान्न खाऊ घालत असतील, माझ्याकडे पक्वान्न खाऊ घालण्याची क्षमता नाही, माझी चटणी भाकरी ती तरी स्वीकार न देवा, येच माझ्या घरी. असं म्हणून त्यांनी महाराज भगवंताला जर आमंत्रण दिलं तर परमात्मा येईल, परमात्मा भेटेल, आणि तो भेटत असतो. पक्का लक्षात ठेवा. मी तुम्हाला बोलता बोलता 7 सूत्र सांगितले, तुमच्या लक्षात आले की नाही मला माहित नाही. सूत्र तेच आहेत महाराज. देव आहे जगामध्ये, देव भेटत असतो, मला पण भेटू शकतो, मला देवाच्या भेटीची इच्छा आहे, मी देवाच्या भेटीकरिता प्रयत्न करतोय, आणि मग तो परमात्मा माझ्यावर अनुग्रह करतोय, आणि त्याच्या अनुग्रहानं परमात्म्याची मला भेट झालेली. 7 सूत्र लिहून ठेवा तुमच्याजवळ. या सूत्रातून तुम्हाला जावं लागेल, तुम्हाला मान्य करावं लागतील. हे सूत्र देव आहे तुम्हाला आधी मान्य करावं लागेल, तर देव भेटेल. देव भेटत असतो हे तुम्हाला मान्य करावं लागेल, तेव्हा देव भेटेल. देव मला पण भेटू शकतो हे आधी मान्य करावं लागेल, स्वतःच्या मनाला समजून सांगावं लागेल, तेव्हा देव भेटेल. देव भेटीची इच्छा निर्माण करावी लागेल, तेव्हा देव तुम्हाला भेटेल. देवाच्या भेटीकरिता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, तेव्हा देव तुम्हाला भेटेल. तो काय असं पलंगावर बसून भेटणार नाही. दे रे हरीन पलंगावर, तुझं दर्शन घेण्याकरिता थांबलो देवान, दे मी पलंगावर बसलो दर्शन. असा आपल्या बापाचा नोकर नाही, तो काय रस्त्यावर पडलेला थोडाच आहे. त्याच्याकरिता प्रयत्न करावे लागतील. मग तुमचे प्रयत्न जेव्हा पराकाष्ठेला जातील, तेव्हा परमात्मा तुमच्यावर अनुग्रह करेल, आणि परमात्म्याचा अनुग्रह झाला की मग त्याच्या मनातील तुम्हाला दर्शन द्यायचं, मग साक्षात्कारापर्यंत जाल, आणि अशा पद्धतीने कष्टमय प्रवास करत साक्षात्कार प्राप्त होईल. आणि असा साक्षात्कार प्राप्त झाला, देव घरी आला. हे सगळे उपचार केले महाराज. देवघरा आला, हे भक्ती सन्माने पूजला, असं सगळं त्यांनी केलं. आणि हे सगळं केल्यानंतर आता त्यांनी देवाशी एकरूप झाले. आता काय करणार? परत प्रश्न शिल्लकच राहिला. आता काय करणार? आता त्याला त्रास देणार आहात परत परत, की त्याला तो त्याचं काम सोडून आलेला आहे. त्याला काय कमी काम आहे का? त्याला फक्त तुमचाच विचार नाही, इथं किती माणसं बसलेले आहेत, एवढ्यांचाच विचार नाही. जगात जेवढे जीवजंतू आहेत त्या सगळ्यांचं भरण पोषण त्याला करायचंय. तो सगळ्यांचा, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सगळ्या जीवांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. तो परमात्मा तुम्हाला भेटला, आता काय कराल? परत परत मी तुमच्या समोर तोच प्रश्न विचारतोय, आता काय कराल? देव भेटला, आता काय कराल? आता फक्त त्यांनी महाराज त्या देवाचं चिंतन करत राहाल, तर त्या चिंतनानं समाधानी व्हाल. समाधानाचं लक्षण सांगतो. म्हणून त्यांनी देवाकडून काही मिळवण्याकरिता अट्टहास करायचा नाही, देव मिळवण्याकरिता अट्टहास करायचा. आणि देव प्राप्त झाल्यानंतर काय करायचं? आपलं सर्वस्व देवाच्या चरणी समर्पित करून टाकायचं, देवाशी एकरूप होऊन जायचं, आणि देव होऊन देवाचं अखंड चिंतन करीत राहायचं. हे चिंतन सर्वोत्तम असणारी परमार्थातली अवस्था आहे महाराज. म्हणजे लोकांकडे देवाकडे अशा पद्धतीने काकुळती येऊन मागतात ना महाराज, असं पाहिजे देवा, तू असं केलं पाहिजे, देवा बळजबरी करतात देवावर, देवा तू असंच केलं पाहिजे, ही बळजबरी त्यांनी करून देव प्रसन्न होणार नाही महाराज.
ते स्वाभाविकता त्याच्यात असली पाहिजे. भगवंताच्या प्रेमामध्ये स्वाभाविकता असली पाहिजे. देवाला वाटलं पाहिजे याच्याकरिता मला असं करायचंय. देव त्यांनी महाराज त्यांच्याकरिता कासावीस झाला पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. आपण बळजबरीने देवाला तू आलाच पाहिजे, तू बसलाच पाहिजे, तू खाल्लंच पाहिजे, असंच केलं पाहिजे म्हणजे देवावर बर्डन आणायचं आणि मग त्याच्याकडून ते सुख घ्यायचं. तो देईल पण तुमच्या भावना सांभाळण्याकरिता, पण त्याच्यामध्ये समाधान राहणार नाही. आम्हाला बरीच मंडळी त्यांनी महाराज भेटतात ना महाराज, त्यांना वाटतं आम्ही असं केलं पाहिजे, आम्ही तसं केलं पाहिजे. ठीक आहे, आम्ही त्यांच्या समाधानाकरिता सगळं करतो, पण ते आमच्या प्रसन्नतेनं जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांनी महाराज ते सार्थकी लागेल. ते ओढून ताडून जर करण्याचा प्रयत्न केला तर मग ते सार्थकी लागण्यासारखं नाही. देव सुद्धा त्यांनी महाराज असाच ओढून ताडून जर प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न केला, सार्थकी लागणार नाही. मग काय केलं पाहिजे? स्वाभाविकपणे देवाला वाटलं पाहिजे तुमची संगती घडावी, देव तुमच्या संगती करता कासावीस झाला पाहिजे, आणि त्यावेळेला देव त्यांनी महाराज तुमच्याजवळ उभा राहील. आणि आता काय शिल्लक राहील? काही त्यांनी करायचं शिल्लक राहणार नाही. फक्त देवाचं चिंतन करणं एवढंच काम शिल्लक राहील. काय चिंतन करायचं? ज्याला जसं करायचं असेल त्यानं तसं करायचं. कसं करायचं चिंतन? आता सांगा मग तुम्ही. देवाला अनेक प्रकारानं पाहता येतं. त्या परमात्म्याला आधी जाणावं. कसा आहे परमात्मा? तो सत्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. असा सच्चिदानंद रूपानं परमात्म्याला जाणावं. कशानं जाणता येतं? म्हणजे ज्ञानाच्या माध्यमातून जाणता येतं. ज्ञान प्राप्त करून घ्यावं, देवाला जाणावं, आणि तिथपर्यंत जर थांबायची इच्छा असेल तर तिथंच थांबावं आणि ज्ञानाच्या माध्यमातून परमात्म्याला जाणून असंच त्याचं निर्गुण स्वरूपाचं चिंतन करीत राहावं. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, फक्त तेवढं जर का आवडत नसेल, जर समाजामध्ये यायचं असेल, व्यवहारात जर यायचं असेल, तर मग मात्र तोच परमात्मा चराचरात गच्च भरलेला आहे. तो जडात भरलेला आहे, चेतनात भरलेला आहे, जीवजंतूत भरलेला आहे, प्राणी मात्रांमध्ये भरलेला आहे, मनुष्य मात्रांमध्ये भरलेला आहे. अशा पद्धतीनं त्या परमात्म्याला पाहावं. ही समोर माणसं बसलेली नाहीत, ही सगळी परमात्म्याची रूप आहेत, असा भाव पोटात निर्माण प्राप्त करून घ्यावा, दृष्टी प्राप्त करून घ्यावी. जीवजंतू जड भरताना त्यांनी त्या रोगण राजाची पालखी खांद्यावर घेतली आणि रस्त्याने चालायला लागले. किडे मुंगी त्यांनी दिसले, हुकवत हुकवत चालत होते, चुकवत त्यांना चालत होते. का? त्यांच्या देव दिसत होता. म्हणजे त्यांना किड्यांमध्ये देव दिसत होता, मुंगीमध्ये देव दिसत होता, चराचरात देव दिसत होता. महत्वाची गोष्ट आहे, त्याला फक्त वाचवायचंय, हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे त्यांनी महाराज ते त्या जीवजंतूंमध्ये भगवंताचं चिंतन करत होते. तुम्ही असं चिंतन करू शकता ना महाराज? तुम्हाला जर नाही स्वरूपाचं चिंतन एका जागेवर बसून समाधिस्थ होऊन करायचं ना, ज्ञानाच्या माध्यमातून स्वरूपाकार वृत्ती करून एका जागेवर स्थिर जर बसवत नसेल आणि समाजात जर वावरायचं असेल तर त्याच्यातही परमात्मा आहे असं पाहून परमात्म्याचं चिंतन करा. किती चिंतन झाले? आता काय करू? 2 चिंतन झाले. पहिलं चिंतन स्वरूपाचं चिंतन, की तो परमात्मा सच्चिदानंद रूप आहे, ज्ञानाच्या माध्यमातून जाणावा आणि जाणून त्याचं चिंतन करीत राहावं, मग काही काम शिल्लक राहणार नाही. दुसरा मुद्दा, तोच परमात्मा जराचरात गच्च भरलेला आहे, माणसात भरलेला आहे. माणसांबरोबर भांडणं असतील तर मिटून टाकावेत. खरंच ना, त्यांना देव समजावं, देव समजून त्यांना नमस्कार करावा. तो समोरचा पण भांडण मिटून घेईल महाराज. आणि अशा पद्धतीने त्या सर्वांमध्ये देव पाहून त्याचं चिंतन करावं. दुसरं चिंतन झालं, आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ देवाला म्हणावं, देवा तुला जर हे जडचेतन सगळं विश्व होता येतं, तुला जर चराचराच्या रूपानं प्रगट होता येतं, तू जर माणसामध्ये त्याने प्रगट होऊ शकतोस, मग तू त्यांनी सगुण साकार होऊन माझ्या समोर प्रत्यक्ष का प्रगट होऊ शकत नाहीस? असं म्हणावं भगवंताच्या समोर. मग तुमची आर्त भावना जाणून त्यांनी परमात्मा त्यांनी तुमचा भाव जाणून तुमच्या समोर प्रगट होईल आणि सगुण साकार होऊन परमात्मा तुम्हाला दर्शन देईल. मग त्या रूपात परमात्म्याचं तुम्ही काय करायचं? चिंतन करायचं. हे चिंतन त्यांनी तुम्हाला समाधान प्राप्त करून देईन. महत्वाची गोष्ट आहे. माणसाला कोट्याधीश होण्याची अपेक्षा असते, अब्जाधीश होण्याची अपेक्षा असते. तो त्याच्याकरिता फार धावपळ करत असतो महाराज. धावपळ करतो त्याने फार थकतो, दमतो, सगळ्या गोष्टी करतो आणि एकदाचा अब्जाधीश होतो. अब्जाधीश झाल्यानंतर काय होतं? त्याला वाटतं बस आता आलो आपण मुद्द्यावर. त्याच्या पुढे अपेक्षा निर्माण होतातच, पण त्याने मुद्द्यावर आल्यावर जसा निश्वास सोडतो की बस आता आपलं काम झालं, आपलं एवढं टार्गेट होतं ना, आपल्याला ते पूर्ण करता आलं, मी यशस्वी झालो असं त्याला वाटतं. मग तो स्थिर होतो आणि मग तिथून पुढे त्यांनी म्हणतो मिळालं तर मिळालं, नाही मिळालं प्रयत्न करत राहतो. त्याची अपेक्षा तर असतेच पोटामध्ये पुढची. तसं परमात्मा प्राप्त करून घेण्याकरिता लाभाची असोसे पुढे चाली म्हणा, आणि धनाचा कृपणा लोभ जैसा. जसा कृपण माणसाला धनाचा लोभ असतो आणि तो धनाकरिता धावपळ करतो, तसा त्यांनी महाराज परमात्म्याच्या भेटीकरिता, परमात्म्याच्या दर्शनाकरिता, परमात्म्याच्या सुखाचा लाभ घेण्याकरिता तो महात्मा सुद्धा धावपळ करतो. मग परमात्मा सगुण साकार होऊन त्याच्या समोर येतो. आणि आल्यानंतर त्यांनी महाराज तो त्या भगवंताला पाहत राहतो. त्याला म्हणतो, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. हे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे असाच राहा.
मी तुला पाहत राहीन आणि असंच पाहत राहणे हेच माझं सौभाग्य आहे. हाच माझा सर्वात श्रेष्ठ असणारा लाभ आहे आणि तो मला प्राप्त झाला पाहिजे. तो भगवंताशी संवादच करतो. तो म्हणतो देवा की तू त्यांनी महाराज मला समोर प्रत्यक्ष दिसावं. बळीनं मागितलं देवाला. बळीवर भगवान प्रसन्न झाला. काय पाहिजे म्हणला देवा तू घरात जाताना मला दिसला पाहिजे. घरातून बाहेर त्यांनी जाताना तू मला दिसला पाहिजे. मग कुठे दरवाजात उभा राहिला देव म्हणजे अखंड त्यांनी महाराज भगवंत दृष्टीपुढे असावा हाच त्यातला भाव होता. त्याला काही मागायचं नव्हतं. फक्त दिसावा देव आणि देवाचं मला चिंतन व्हावं एवढीच भावना होती. म्हणून खरंच जर देव देव करत असाल देवाला कष्ट देऊन जर त्यांनी महाराज देवाची प्राप्ती करण्याचा विचार असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. म्हणून देवाचं चिंतन करण्याचा विचार करा. काय प्राप्त करून घ्यायचं काहीच मिळवायचं नाही. फक्त त्यांनी भगवंताचं चिंतन करत राहायचं. तुम्ही किती पाठांतर केलं तुम्ही किती वाऱ्या केल्या तुम्ही किती त्यांनी विद्वान झालात हे महत्वाचं नाही. तुम्ही देवाचं चिंतन किती करता हे जास्त महत्वाचं आहे. तुमच्या मनामध्ये भगवंताची आठवण किती आहे हे जास्त महत्वाचं आहे. नाही तर हे सगळं करून जर भगवंताची आठवणच चित्तामध्ये नसेल तर हे सगळं करून काय उपयोग आहे महाराज. हे सगळं बाह्यांगच आहे आणि एक दिवशी जाणार आहे. फार मोठे मोठे लोक त्यांनी महाराज पाहिले. हे सगळं करता करता मरून गेले. कोणाचं काही शिल्लक राहिलं नाही. मग काय शिल्लक राहील. इथं भगवंताचं चिंतन शिल्लक राहील. तुम्ही जर खरंच सुज्ञपणानं ऐकत असाल तर माझं म्हणणं ऐका आणि सगळ्यांनी त्यांनी महाराज भगवंताच्या चिंतनाचा संकल्प करा. काही करा पण भगवंताची आठवण करा. जीवनातला काळ हा चिंतनात सारावा. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने भगवंताच्या चिंतनात काळ त्यांनी घालवावा. महाराज म्हणतात चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. जो काळ जीवनातला चिंतनात जातो तो सर्वात धन्य असणारा काळ आहे. कीर्तनात तुम्ही बसलेल्या आहात आणि मी भगवंताविषयी सांगतो. मी अनापशना बोलत नाही अजिबात. हे भगवंताचं चिंतन चालू आहे ना. हा जो काळ तुमच्या जीवनातला हा सार्थक झाला. मला साधू संतांनी त्यांच्या जीवनातला काळ सार्थक केला. निळोबाराय म्हणतात काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला. कसा काय काळ सार्थक झाला म्हणलं धरला म्हणे विठ्ठल. मनामध्ये विठ्ठलाला दृढ धरलं आणि जीवनातला सगळा काळ सार्थक केला. त्यांना कळालं महाराज हे बाकीचं मिळवण्यात काही मोठेपण नाही. माणसाच्या डोळ्यावर चष्मे आलेले आहेत नंबरचे आणि ते त्यांनी महाराज त्या संसारातल्या मोठेपणाला मोठेपण म्हणतात. त्यांना हे त्यांनी संपूर्ण जग दिसतं आणि त्याच्याकडे पाहून माणसं जगण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कळत नाही हे सगळं बेगडासारखंच असणारं जग आहे. याच्यात काय तथ्य आहे महाराज. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली जायला रे असंच आहे महाराज. हे पण त्यांना कळत नाही. ते त्यांचं झापड आलेली आहे. तुकोबाराय त्यांना प्रकर्षानं सांगतात. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धोरे भरून राहू. डोळ्यात धूर भरून राहू नका. अरे सावध व्हा. भगवंताचं भजन करा. भगवंताचं चिंतन करा. त्यांनी चिंतन केलं महाराज भगवंताचं. हे साधन आहे भगवंताचं चिंतन करण्याचं. गीता भागवत हे त्यांनी भगवंताच्या चिंतनाचं ते म्हणतात. गीता भागवत करीती श्रवण. काय पुढे अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचं अखंड चिंतन करण्याकरिताच गीता. विठोबाचं अखंड चिंतन होण्याकरिताच भागवत. विठोबाचं अखंड चिंतन होण्याकरिताच रामायण. विठोबाचं अखंड चिंतन होण्याकरिताची सप्ताह. विठोबाचं चिंतन होण्याकरिताच पंढरीची वारी. विठोबाचं चिंतन होण्याकरिताच ज्ञानेश्वरीचं पारायण. विठोबाचं चिंतन होण्याकरिताच नामजप. हे सगळेचे सगळे त्यांनी परमार्थातलं वैभव परमार्थातली साधनं कशा करीतायत एकाच कारणा करतायत आणि ते कारण जर काय असेल तर भगवंताचं चिंतन.
म्हणून चिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे. आणि ते चिंतन न घडता आपण जर बाकीचं करत असलो तर खरंच विचार करा, आपण खरंच भगवंतापर्यंत जाऊ का? तुम्हाला कळतं का मी काय सांगतो ते? नुसते कीर्तन ऐकले, कीर्तनात बसून भगवंताचं चिंतनच नाही केलं, नुसते वाऱ्या गेल्या आणि वारीला गेले आणि त्यांनी महाराज फक्त शिक्का मारून आले. काही परिक्रमेला जातात ना लोक महाराज, नर्मदा परिक्रमेला, ते आम्ही गेलो होतो तेव्हा आमच्याकडे एक वही होती. त्या वहीत असं होतं, ज्या ठिकाणी मुक्काम करायचा तिथं त्या आश्रमामध्ये त्यांनी शिक्का असायचा, तो शिक्का वहीवर मारून घ्यायचा. हा, मग पुढच्या त्यांनी गावात गेलं की जिथं आम्हाला बालभोग म्हणजे नाश्ता मिळायचा तिथं परत एक शिक्का मारून घ्यायचा. जिथं दुपारचं जेवण मिळायचं परत शिक्का मारून घ्यायचा. कशा करता शिक्का? पुढच्या लोकांना कळावं की हे ओरिजिनल परिक्रमावासी आहेत. नाही तर कोणी पण त्यांनी येईल लगेच घुसेल म्हणून मी परिक्रमावासी दे मला खायला, तसं नाही. त्या आधी वही तपासून पाहतात, दाखव शिक्के. हा, मग शिक्का कशाकरिता मारायचा? याच्याकरिता मारायचा. नुसतं शिक्का मारून घेण्यात काय तात्पर्य आहे महाराज? ओरिजिनल परिक्रमावासी असलं पाहिजे. नुसते शिक्के तर कोणी मारेल? मोटरसायकलवर गेला, आश्रमाच्या थोडा अलीकडे उतरला, 2 पावलं चालत गेला, द्या शिक्का मारून, घेतला शिक्का मारून. तसं त्यांनी महाराज गेले पंढरपूरला, आले शिक्का मारून. मी पंढरीची वारी केली आणि चिंतन नाही केलं, वारी काही कामाची नाही. मी त्यांनी फार कीर्तन केले आणि कीर्तनात भगवंताला आठवलंच नाही, भगवंताचं चिंतनच नाही केलं. ती कीर्तन काही कामाचं नाही महाराज. फार कथा केल्या, लोकांची रंजवणी केली, लोक हसवले, लोक रडवले, लोक त्यांनी महाराज लोकरंजवणी करून असे खेळून ठेवले सगळे लोक 2, 3, 4 तास. हा, आणि त्याच्यात जर भगवंताचं मी चिंतनच नाही केलं तर ती कथाच काय कामाची आहे महाराज? हा, ते भजन फार केलं आणि त्याच्यात त्यांनी भगवंताचं चिंतन नाही केलं, काय उपयोगाचं ते भजन आहे महाराज? प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथे वाचून काय त्याच्यात अर्थ आहे महाराज? त्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून भगवंताचं चिंतन घडलं पाहिजे. ही सर्वोत्तम असणारी साधना आहे. म्हणून ते चिंतनच मला प्राप्त करून घ्यायचंय. तुकोबराय भगवंताच्या समोर म्हणतात. तुकोबराय विषयी नाही. मग उपक्रम करताना आपण सगळे मुद्दे मांडले. तुकोबरायांना ह्या लोकातल्या भोगांची आवश्यकता नाही आणि स्वर्गातल्या पण भोगाची अपेक्षा नाही. ते म्हणतात तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी. स्वर्गाला सुद्धा डावलून टाकलं म्हणजे पामर. ते पामर तर नाहीच नाही, विषय पण नाही. ते जिज्ञासू म्हणावं तर ते मोक्षाची सोडी बांधी करणारे आहेत. ते मुक्त स्थितीला प्राप्त झाले. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसच्या रे खेळी मिळे मुक्त स्थितीला प्राप्त झालेले आहेत. म्हणजे ते सामान्य जिज्ञासूंच्या लाईनीमध्ये सुद्धा नाहीत. ते फक्त ज्ञानी नाहीत, ते ज्ञानाच्याही पलीकडे म्हणतात ज्ञान घेऊन गावा गोविंदुगा. ते तिथं जाऊन पोहोचले. ते म्हणतात पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देतो. भक्ती करणारे आहेत, अतिशय श्रेष्ठ आहेत महाराज. म्हणून त्यामुळे ज्या सगळ्या गोष्टी तुकोबरांनी बाजूला केलेल्या आहेत, प्रपंच रचना सर्व ही भोगवणी द्या गेली, अनुतापाचे निज्वाळे देहबुद्धी हविली, असं तुकोबरांविषयी त्यांनी बोललं जातं. हे सगळंच सगळं त्यांनी बाजूला केलेलं आहे. ब्रह्मज्ञान मिळालं, ते ब्रह्मज्ञानही बाजूला केलं. ते म्हणे नको ब्रह्मज्ञान, न लगे माझं तुझे ब्रह्मज्ञान. आणि ते बाजूला करून भगवंताच्या दर्शनाकरिता अट्टहास केला. त्यालाच आई म्हणले कृष्ण माझी माता, त्यालाच बाप म्हणले कृष्ण माझा पिता, त्या बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, तोच माझं सर्वस्व आहे म्हणले. आणि असं म्हणून त्याचं चिंतन करत राहिले. त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर परमात्मा प्रत्यक्ष भेटला. आता भेटल्यानंतर काय करायचं? देव प्रसन्न झालेला आहे, देव समोर उभा आहे, देव त्यांनी प्रत्यक्ष बोलतोय. आणि आता देवच विचारायला लागला, तुकोबा सांगा ना काय करायचं? मी आलो तुमच्या समोर, तुम्ही एवढं सगळं डावलून आले, तुम्ही तरी कनिष्ठ लाभ सोडला, तुम्ही मध्यम लाभ सोडला, तुम्ही उत्तम असणारा लाभ आहे तो सुद्धा डावलून आता मी तुमच्या समोर प्रत्यक्ष उभा आहे, काय पाहिजे सांगा? ते म्हणले काय नाही पाहिजे, अखंड तुझी आठवण मला झाली पाहिजे, तुझा विसर न व्हावा, हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर मला कधी होऊ नये. तो विसर होण्याकरिता गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती संपदा, संत संग दे सदा, मला बाकीचं काहीच नकोय. हे सगळे साधन कशाकरिता? तुझा विसर होऊ नये. तुझा विसर होऊ नये म्हणजे काय व्हावं? अखंड तुझं चिंतन व्हावं. महत्वाची गोष्ट आहे. मला कधीच तुझा विसर नसावा, कायमस्वरूपी भगवंताची आठवण अंतकरणामध्ये असावी. आणि अशी भावना त्यांनी महाराज चित्तामध्ये दृढ व्हावी, याच्याकरिताच आपलं जीवन असावं महाराज. भगवंताचं चिंतन हा सगळ्यात श्रेष्ठ असणारा लाभ आहे. तो लाभ मला पुन्हा पुन्हा प्राप्त व्हावा, अशीच माझ्या अंतकरणातली इच्छा आहे. भगवंताच्या समोर व्यक्त करून
चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी भगवंताचं चिंतन अखंड घडत राहावं हाच जीवनातला सगळ्यात मोठा लाभ आहे महाराज. ओरिजिनल परमार्थ हाच आहे. तुम्ही बाकीचं किती गवाळ जमा केलं ते महत्वाचं नाही, त्या गवाळातून तुम्ही भगवंताचं चिंतन किती केलं हे महत्वाचं आहे. तुम्ही उपचारांना महत्व द्याल, फार जास्त उपचार तुम्ही म्हणले, फार मोठी महापूजा त्यांनी देवाची केली आणि त्या महापूजेला महापूजा म्हणून महत्व दिलं. तुम्ही ऐकता सर्वजण, फार महत्व दिलं महापूजेला, फार साहित्य जमा केलं. आम्ही गेलो द्वारकेला आणि तिथे गेल्यानंतर भागवत कथा केली. आमचे भाऊ बरोबर होते, बाबा बरोबर होते, महात्मे पण बरोबर नेले होते. मला एवढी मोठी कथा त्यांनी द्वारकेमध्ये होते, 1,500 लोक बरोबर होते आणि एवढ्या सगळ्या लोकांच्या मध्ये भगवंताची महापूजा घ्यावी म्हणून द्वारकाधीशांची महापूजा घेतली. अशी परात हातात बसणं इतक्या मोठ्या मोठ्या पराती होते महाराज आणि त्या सगळ्या परातींमध्ये त्या द्वारकाधीशाला नैवेद्य आणून ठेवले होते आणि ते सगळे लोक त्या द्वारकाधीशाची पूजा करण्याकरिता सज्ज होते. अशी तशी सगळी पूजा केली जात होती, सगळे उपचार समोर ठेवले जात होते आणि ते ठेवल्यानंतर फक्त असं केलं जात होतं, प्राणास्वा अपरास्वा असं असं केलं जातं ना. नैवेद्य दाखवतात, प्राणास्वा अपरास्वा. झाला एकदाचा नैवेद्य दाखवून, काय झालं, झाला एकदाचा नैवेद्य दाखवून. हे एकदाचा नैवेद्य दाखवून जमतं का? तुम्ही ऐकतात ना सगळेजण, आपण हे करतो ना महाराज. देवासमोर ताट म्हणलं की त्या शब्दच त्याच्याकरता स्पेशल आहे, देवाला नैवेद्य दाखवा. खाऊ घाला नाही, देवाला नैवेद्य दाखवा शब्दच तयार झालेला आहे. म्हणजे ते पक्वानांचं ताट घ्यायचं, देवासमोर नेऊन ठेवायचं आणि देवाला दाखवायचं, हे बघ हे आम्ही खाणार आहोत, असं देवाला सांगून टाकायचं मला. त्याच्यात तो भाव नाही मला, असं चिंतन नाही त्याच्यामध्ये की देव खात असतो, देवा माझ्या हातचं खाणार एकदा, एक घासभर तरी खाणं देवा, अशी भावना अंतःकरणात नाही का? त्या देवाचं चिंतन नाही, फक्त मनात एक भाव आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, एवढाच भाव आहे. पाणी घालताना त्यांनी महाराज पाणी घातलं पाहिजे, असं गरम घातलं पाहिजे, गार घातलं पाहिजे, असं त्याने मध घातलं पाहिजे, दही घातलं पाहिजे, फक्त घातलंच पाहिजे. हे त्यांनी होत असतात. आपल्या डोक्यावर घ्या बरं ओतून थोडंसं दही, काय वाटेल? आपल्या डोक्यावर थोडंसं त्यांनी मध ओतून घ्या, मग काय वाटेल? थोडंसं त्यांनी महाराज आणखी काय ओतून घ्या, जेवढं आपण ओततो देवाच्या डोक्यावर रोज त्यांनी ओतत राहायचं, तसं नाही. चिंतन पण असलं पाहिजे, याच्यात देव आहे. मी जे स्नान घालतोय ना, मी जो उपचार करतोय याच्यात देव आहे, त्या देवाचं चिंतन असलं पाहिजे हळुवारपणे. त्याला ते त्यांनी त्याच्या डोळ्यात जाऊ नये, त्याच्या नाकात तोंडात जाऊ नये, अशी त्यांनी आपण खातरदारी केली पाहिजे महाराज. आपण तसदी बाळगली पाहिजे, फार महत्वाचा विचार आहे. आपल्या डोळ्यात साधं साबणाचं बोट गेलं तर 3 तास चोळीत राहतो माणूस. आणि त्याला त्यांनी महाराज काय भगवंताच्या त्या पूजेमध्ये त्यांनी महाराज चित्त असलं पाहिजे, चित्त देऊन पूजा केली पाहिजे, त्याचं चिंतन त्याच्यातून घडलं पाहिजे. पूजा कशा करता? त्याचं चिंतन करण्याकरता. त्याचा शृंगार त्यांनी करायचा कशा करता? त्याचं चिंतन करण्याकरिता. त्याला नैवेद्य दाखवायचा कशा करता? त्या माध्यमातून त्याचं चिंतन करण्याकरिता, की देवाशी संलग्न व्हायचंय, देवाची आठवण करायची, कोणत्या तरी माध्यमातून आठवण करायची. हे सगळं करण्याकरिता काय करावं लागेल? आधीची बडबड केली ना अर्धा पाऊण तास, हे टाकावं लागेल, ते टाकावं लागेल, हा लाभ टाकावा लागेल, तो लाभ टाकावा लागेल, हे लाभ बाजूला सारावे लागतील. म्हणजे त्यांनी कनिष्ठ असणार लाभ, म्हणजे त्यांनी हे लोकातले भोग आणि परलोकातले भोग, हा कनिष्ठ लाभ आहे. म्हणजे काय बायका पोरांना सोडून हिंडायचं मी तुम्हाला सांगत नाही, चुकीचा विचार करू नका, लक्षपूर्वक ऐका. त्या बायका पोरांमध्येच राहा, फक्त महत्व पांडुरंगाला द्या. नाही कळलं तुम्हाला? बायका परवाचं काल्याचं कीर्तन होतं ना, त्याच्यात 2 प्रश्न विचारले होते. तुम्हीच लोक होते ऐकण्याकरिता, बरेच होती मंडळी याच्यातली. जे नवीन आहेत त्यांच्याकरिता विचारतो, तुमचं देवावर प्रेम आहे की नाही? तुम्ही देवावर प्रेम करता की नाही करता? त्याच्या पुढचा प्रश्न होता, फक्त देवावरच करता का? हा घातक प्रश्न आहे, मोठा त्रासदायक प्रश्न आहे.
चिंता करू नका 10 वाजले म्हणून. तुम्ही 8:30ला सुरू केलंय, मी बरोबर 8च्या काट्यावर समोर आलो होतो. 10:30 वाजेपर्यंत कीर्तन होईल असं ठरलेलं आहे मला. चिंता का, अजून अर्धा तास माझ्याकडे हक्काचा आहे. 10:30च्या पुढे जाणार नाही, दमून आलोय फार. लक्ष, मला प्रश्नाचं उत्तर सांगा फक्त. तुम्ही देवावर प्रेम करताय हे मला मान्य आहे, पण दुसरा प्रश्न होता, फक्त देवावरच प्रेम करता का? आता याच्यात सगळ्या लोकांच्या मनात गुचकी आहे. कशाची गुचकी आहे? त्यांना माहिती आहे मी थोडं बायकोवर पण प्रेम करतोय, त्यांना माहिती आहे मी मुलावर पण प्रेम करतोय, मी प्रॉपर्टीवर पण प्रेम करतोय, घरादारावर, सगळ्या भाऊबंधांवर, सोयऱ्यांवर, सगळ्यांवर प्रेम करतो आणि देवावर पण करतोय. देवाला असं प्रेम खरकट चालत नाही. देवाच्या मनात एकच भाव आहे. देव म्हणतो फक्त मला प्राधान्य दे. तू त्यांनी सगळ्यांवर प्रेम कर, त्यांच्यावर प्रेमाने वाग, त्यांना लाथा घालायच्या नाहीत, त्यांचा अपमान करायचा नाही, त्यांना दुखवायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही. जर त्यांना त्रास दिला तर एका अंगाने देवालाच त्रास दिल्यासारखं होईल. कारण मगाची चिंतन ध्यानात आणा, जो स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतो आणि स्वरूपाचं चिंतन करतो ते पण चिंतनच आहे. आणि त्या स्वरूपातून त्यांनी बरं व्यवहारामध्ये जर आला तर व्यवहारात दिसणाऱ्या सगळ्या जीवजंतूंमध्ये परमात्मा पाहून त्याच्याशी व्यवहार करायचा, हे पण चिंतनच आहे. बाकीचे सगळेचे सगळे येर म्हणजे बाकीचे सगळे विधी हे पाळण्यापुरतेच आहेत. फक्त चित्तामध्ये तो देव आहे असं ती भावना अंतकरण ठेवून मग व्यवहार करावा. म्हणजे सगळ्या माणसाबरोबर बोलत असताना, सगळ्या परिवारातल्या लोकांबरोबर त्यांनी चर्चा करत असताना, व्यवहार करत असताना त्यांच्यात देव भरलेला आहे असंच आपण समजावं, त्यांच्याबरोबर व्यवहार करावा. म्हणून अशी त्यांनी भावना पोटाई. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाणं माझा. म्हणून फार पथ्य काट्यावरची कसरत आहे महाराज. लक्ष बरोबर आहे का? म्हणजे स्वरूपाची गाठ पण सोडायची नाही, तिथेही स्वरूपाचं चिंतन, मी सच्चिदानंद रूप आहे. मग जगामध्ये सगळ्या जीवजंतूंबरोबर, सगळ्या प्राणीमात्रांबरोबर, सगळ्या मनुष्य मात्रांबरोबर व्यवहार करताना सुद्धा यांच्यात देव आहे असं पाहायचं, देवाचं चिंतन करून त्यांना दुखवायचं नाही, कोणाला दुखवायचं नाही. नाहीतर प्रसिद्ध ओवी आपण कायम कीर्तनात ऐकत असतो. काय ओवी आहे ते म्हणतात, नातरी घरी माता पितरा, धड बोली नाही संसार, विश्वभरे आदरा मूर्ख जैसा. बाहेर जगामध्ये फार बुवा झाला, बाबा झाला, महाराज झाला, पारमार्थिक म्हणून फिरायला लागला, लोक फार हरिभक्तीपरायण म्हणायला लागले, लोक पाया पडायला लागले, आणि घरी आईबापा बरोबर चांगलं बोलत नाही आणि लोक त्यांनी पाया पडतात. तो मूर्ख आहे. ज्ञानोबरांनी कधीच कोणाला मूर्ख म्हणायचे नाहीत, पण त्याला मूर्ख म्हणले महाराज. म्हणून ते सगळ्या लोकांमध्ये त्यांनी फिरायचं, मान सन्मान प्राप्त करून घ्यायचं, आणि घरातल्या लोकांबरोबर चुकीचं वागायचं. मूर्ख आहे महाराज तो. त्याचा परमार्थ नाही, हा चुकीचा परमार्थ त्याला कळालेला आहे. म्हणून त्याच्यात पण देव पाहायचा आणि त्याच्यात पण देवाचं चिंतन करायचं. आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ त्यांनी महाराज भगवंताच्या सगुण रूपाला त्यांनी भजायचं आणि भगवंतालाच प्राधान्य द्यायचं. बाकीच्यांना त्यांनी प्राधान्य द्यायचं असं नाही, पण देवासमोर त्यांनी कोणाला काही समजायचं नाही. तुम्ही ऐकता सर्वजण, देवाच्या समोर बाकीच्या सगळ्या लोकांना नगण्य समजायचं, म्हणजे त्यांना त्रास द्यायचा नाही. लक्षात ठेवा, मी काय चुकीचा अर्थ लावायचा नाही, वक्तृ तात्पर्य कळायला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या जीवनामध्ये छातीला हात लावून म्हणा, देवा माझ्या जीवनात तूच फक्त श्रेष्ठ आहेस, बाकीचं मला कोणी श्रेष्ठ वाटत नाही. हीच भक्ती आहे महाराज. पण भगवंताला श्रेष्ठ समजा, कोणी व्यक्तीला श्रेष्ठ समजू नका, कोणी बाकीच्या सगळ्या घटकांना श्रेष्ठ समजू नका. फक्त परमात्म्यालाच जीवनामध्ये श्रेष्ठ समजा आणि त्याच्यावर प्रेम करत राहा. या सगळ्या बाकीच्या लोकांवर त्यांनी प्रेम करा, पण ते परमात्म्याची रूप समजून प्रेम करा. आत्ताचं प्रमाण तेच सांगत होतं की सगळे भगवंताचे रूप आहेत आणि असं समजून त्यांच्यावर प्रेम करा. मग आस मात्र अंतकरणात भगवंताच्या सगुण रूपाची प्राप्ती व्हावी अशी त्यांनी ठेवा. आणि ती त्यांनी महाराज आस अंतकरणात ठेवून तो परमात्मा कोणत्या ना कोणत्या रूपात येतोच महाराज आपल्यासमोर. तो विग्रह तरी आपल्याला प्राप्त करून देतो, तो कोणत्या ना कोणत्या रूपाने मंदिरात तरी आपल्याला दिसतो. की जातात ना लोक मंदिरात दर्शन करतात, तिथं तोच आहे महाराज. मग तो सगुण साकार देव त्यांनी प्राप्त झाला की मग त्याचं चिंतन करायचं. काय चिंतन करालो तुम्ही? देवाचं चिंतन करायचं म्हणजे चिंतनाची जोडी हाची लाभ गडोगडी, हाच लाभ आहे, सर्वात श्रेष्ठ असणारा लाभ आहे.
ते कनिष्ठ लाभ उपयोगाचा नाही, मध्यम लाभ ब्रह्मज्ञानालय बाजूला करून टाकलं, तो लाभ नाही पाहिजे. भगवंताची भक्ती, भक्तीत भगवंताचं चिंतन, ते चिंतन अतिशय श्रेष्ठ वाटायला लागलं. कसं चिंतन कराल, काय चिंतन करण्याकरिता काय साधन वापराल, ऐका आता, लक्षपूर्वक ऐका. तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात. पांडुरंग तुमचं इष्टदेव आहे. कोणी रामाचा भक्त आहे, राम त्याचा इष्टदेव आहे. कोणी कृष्ण भक्ती करतो, देवडाचरण कृष्णाला पाहतो, तो कृष्ण भक्त आहे. ज्याला ज्या देवतेची उपासना करायची असेल, ज्या विग्रहाची उपासना करायची असेल, त्यानं त्या विग्रहाची उपासना करावी. आणि ती उपासना करत असताना त्याची कायम आठवण राहण्याकरिता त्याच्या एका एका घटकाचं चिंतन करावं. मी त्या पांडुरंगाचं चिंतन जर करत असेल तर तो काय दिव्य आहे नाही पांडुरंग, तो सावळा सुकुमार आहे. तो राजेश सुकुमार मदनाचा पुतळा, अशी त्याची अवस्था आहे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. तो विठ्ठल मी त्याचं चिंतन करतोय, विठ्ठलम चिंतयामी, मी त्याचं चिंतन करतोय. चिंतन महत्वाचं आहे ना महाराज. मग त्या विठ्ठलाचं चिंतन कसं कराल, हे सगळं वर्णन आता जे केलं ना त्या श्लोकामधून, ते त्याच्या चिंतनाचंच वर्णन आहे. तुम्ही असा विचार करा, काय भाग्यवान असेल तो पुंडलिक. चिंतन करा बरं. असं मी तुम्हाला सांगतो कसं चिंतन करायचं. काय भाग्यवान असेल नाही पुंडलिक, त्यानं मायबापाची सेवा केली, भगवान तज्ञ आला. आता हे चिंतन करता करता बाकीचं काही तुमच्या लक्षात आहे का? नाही. आता हेच फक्त लक्षात आहे, पुंडलिक भाग्यवान आहे, तो मायबापाची सेवा करत होता, त्याच्याकरिता परमात्मा आला. मग काय केलं त्यानं वीट भिरकावली. मग ती वीट काय श्रेष्ठ असेल नाही, ती वीट काय भाग्यवान असेल की त्या विटेवर परमात्मा प्रत्यक्ष उभा राहिला. अरे जो पाहणं फार कठीण आहे, जो भेटणं फार कठीण आहे, त्याच्याशी बोलणं फार कठीण आहे, त्याचा शब्द ऐकणं फार कठीण आहे, तो परमात्मा प्रत्यक्ष आला आणि त्या विटेवर उभा राहिला. काय भाग्यवान आहे वीट. त्या विटेवर परमात्मा उभा आहे. चिंतन कोणाचं चालू आहे? परमात्म्याचं. परमात्म्याच्या संदर्भानं त्या विटेचं सुरू झालं. वीट भाग्यवान आहे, त्याच्यावर हा उभा राहिलेला आहे. त्याचे चरण त्याने समान ठेवले, म्हणतात समचरण दृष्टी विटेवरी साजे. एवढंच घ्या, समान चरण विटेवरती त्याने ठेवलेले आहेत. काय सुंदर त्याचे समान चरण दिसत असतील नाही? काय दिव्य असणार त्या चरणांचा आकार आहे. त्या भगवंताच्या चरणांना जर पाहिलं तर कर्दळीचा गाभा जसा अतिशय कोमल असतो, असं त्यांनी महाराज कोमल भगवंताचे चरण आहेत महाराज. एका सौंदर्य संपन्न असणाऱ्या स्त्रीला सौंदर्याचा अभिमान झाला होता आणि ती भगवंताच्या समोर त्यांनी आली आणि स्वतःच्या सौंदर्यावर मकडत होती. तिनं भगवंताच्या चरणाला स्पर्श केल्याबरोबर देवाच्या पायाला खड्डा पडला महाराज, बोट लावल्याबरोबर. एवढा कोमल भगवंताचा पाय, भगवंताचं चरण आहे. काही कोमल असेल नाही भगवंताचं चरण. त्याची बोट काय त्यांनी महाराज अप्रतिम आहेत. काय त्याचा आकार आहे, त्याची नख स्फटिकासारखी दैदिप्यमान आहेत. त्यानं समान चरण ठेवलेले आहेत. त्याच्या पायामध्ये नुपुर आहेत. त्या नुपुरांचा नाद गगनाला भिडतोय. हे चिंतन केले संतांनी. ते म्हणते चरणीची नुपुरे वाकी गरजती नभा. नभाला त्यांनी महाराज जाऊन भिडतात. त्याचा आवाज दिव्य असणारा त्यांनी ध्वनी त्याच्या चरणांमधल्या नुपुरांचा आहे. ते नुपुर किती सुंदर असतील. म्हणतात त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. तुकोबर म्हणतात पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. तो पिवळा पितांबर धारण करून त्यांनी उभा आहे. त्याचा पितांबर त्यांनी महाराज असा विद्युल्लतेसारखा त्यांनी महाराज चमकतो आहे. अतिशय सुंदर असणार तो परमात्मा. तो त्यांनी महाराज पितांबर धारण करून उभा आहे. किती सुंदर पितांबर दिसत असेल. त्या पितांबराचा रंग कसा आहे, कनक कपिशम. त्या पितांबराचे काठ कसे सुंदर असतील. त्याची कंबर त्यांनी महाराज किती सुंदर असेल, लवचिक आहे महाराज कंबर सिंहासारखी. त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे. त्रिवली म्हणजे त्यांनी 3 आडव्या रेघा त्याच्या उदरावर अशा पद्धतीने पाहायला मिळत आहेत. किती सुंदर त्यांनी असेल. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्या नाभीचं काय वर्णन करून सांगावं. त्या नाभीतून प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला जन्म दिलेला आहे. त्याच्यातून कमळ प्रगट झालं, कमळातून ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं. असा असणारा माझा पांडुरंग आहे हा. त्याच्या नाभीमध्ये त्यांनी ब्रह्मदेवाचं जन्मस्थान आहे. त्याचं वक्षस्थल म्हणजे छाती किती विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर त्यांनी महाराज ब्राह्मणानं मारलेला पायाचा ठसा. भृगु ऋषी परीक्षा घेण्याकरिता आले, लात मारली भगवंताच्या छातीवरती. हा ब्राह्मण आहे आणि त्याचे चरण माझ्या छातीला लागले म्हणून जपून ठेवले. श्रीवत्स लांछन. लांछन आहे लात मारल्याचं, पण त्याला सुद्धा त्यांनी श्रीवत्स समजून अशा पद्धतीनं हृदयावर धारण केलं. काय छान दिसत असेल नाही तो पाय भगवंताच्या छातीवर वळ उमटलेला अजून तसाच आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माला आहेत. त्याच्या गळ्यामध्ये तुलसी माला आहेत. त्याच्या गळ्यामध्ये त्यांनी अतिशय सुंदर असणारे त्यांनी महाराज कमल पुष्पांच्या माला आहेत. त्याचा सुगंध दरवळतो आहे. काय सुंदर त्यांनी सुगंध दरवळत असेल नाही, असा विचार त्यांनी सतत करत राहणं. मी तुम्हाला चिंतन सांगतोय लक्षपूर्वक का हे चिंतन करायचंय. असं चिंतन मला अखंड घडावं.
असं चिंतन जर घडत राहिलं तर बाकीच्या जगाची आठवण तरी राहील का महाराज? त्याचा कंठ काय सुंदर आहे नाही? त्या कंठ शंखासारखा दिसतो, अप्रतिम आहे महाराज. त्याच्या कंठामध्ये कौस्तुभ मणी त्यानं धारण केलेला आहे, काय छान असेल. त्यानं 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत, त्याच्या दंडामध्ये बाजूबंद आहेत, त्याच्या मनगटामध्ये मनगटे आहेत आणि 2 हात समान कमरेवर ठेवलेले आहेत. एका हातामध्ये शंख घेतलेला आहे, एका हातामध्ये कमळ घेतलेला आहे आणि असा तो पांडुरंग त्यांनी महाराज विटेवरती उभा आहे. त्याच्या मुखकमलाची आभा काही आगळी वेगळीच आहे. त्याची हनवटी अतिशय सुंदर आहे, त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत, त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे, त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत, त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. कमळाकडे पाहिल्यानंतर जसा आनंद होतो तसा त्याच्या नेत्रांकडे पाहिल्यानंतर आनंद होतो. असा दिव्य त्यांनी कमलनयन परमात्मा आहे. त्याचं उंच असणारं कपाळ आहे, त्याच्यावर त्यानं मलयागिरी चंदन लावलेलं आहे, त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या आवडीचा बुक्का त्यानं कपाळावर लावलेला आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत, काय छान असतील नाही? त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत, माशाच्या आकाराची कुंडल त्याने कानात त्यांनी घातलेली आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत, त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. तो स्मित हास्य करतो आहे, तो माझ्याकडे पाहतो आहे आणि मी त्याच्याकडे पाहतो आहे. माझं सगळं जीवन भगवंताच्या चरणावर समर्पित केलेलं आहे. माझ्या मनात भाव आहेत, त्या भगवंताच्या चरणांना स्पर्श करावा. काही कोमल त्याचे चरण असतील नाही, कधीतरी माझ्या भाग्यानं मला त्या चरणांना स्पर्श करायला मिळेल का? माझं कपाळ त्यांनी महाराज आसावलेलं आहे. माझी सगळी इंद्रिय भांडण करतात, माझ्या इंद्रियांशी लागले भांडण. मनतील कान रसना झाली, करीती तळमळ, हस्तपाद भाळ, नेत्राशी दुकाळ पडिला थोर, अशी माझी अवस्था झालेली आहे. माझ्या हातांना असं वाटतं कधी त्याला आलिंगन देईन, माझ्या पायांना असं वाटतं कधी त्याच्यापर्यंत धावत जाईन, माझ्या डोळ्यांना असं वाटतं कधी डोळे भरून पाहीन, माझ्या कानांना असं वाटतंय त्याचा शब्द कधी मी कानाने ऐकेन. माझं कपाळ आसावलेलं आहे त्याच्या चरणांवर घासण्याकरता. आणि तो परमात्मा मला त्यांनी प्राप्त होईल आणि मग मी त्याच्या चरणावर माझं मस्तक अशा पद्धतीने घाशीत राहीन. तो जर माझ्याजवळ त्यांनी येऊन बसला तर बसल्यानंतर उंच आसनावर त्याला बसवीन, माझं मस्तक त्याच्या मांडीवर त्यांनी ठेवीन. त्याचा तो पितांबर, मला त्या पितांबराचा स्पर्श होईल. तो त्याच्या दिव्य असणाऱ्या करकमलाने माझ्या मस्तकावर कुरवळायला सुरुवात करेल. मी किलकिल्या डोळ्याने त्या भगवंताकडे पाहीन, हात जोडून भगवंताशी बोलायला सुरुवात करीन. मला काही बोलता येत नाही म्हणून परमात्मा मला बोलण्याची उर्मी प्राप्त करून देईन आणि मग मी त्या भगवंताबरोबर सुख संवाद करीन. अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी मनातली मनात भगवंताविषयी आठवणं, याचं नाव आहे चिंतन. तुम्ही ऐकतात का? सगळं फार महत्वाचा विचार आहे मला. हीच चिंतनाची जोडी आहे आणि हाच जीवनातला सगळ्यात मोठा लाभ आहे. त्याला त्रास देऊ नका, त्याला काही मागू नका, त्याच्याकरिता काही त्यांनी त्याला कोणत्याच प्रकारचा उपद्रव आपल्याकडे होऊ देऊ नका. आपण ज्याच्यावर फार प्रेम करतो त्याला सुखात राहिलं पाहिलं पाहिजे. त्याला त्रास देण्यामध्ये काय प्रेम नसतं मला, त्याला प्रेम म्हणत नाही. म्हणून त्याच्यावर प्रेम जर करत असाल तर त्याला कोणत्या प्रकारचा त्रास देऊ नका. आपल्या जागेवर बसा. ठाईचे बाई सोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. तुम्ही नाही काय करता आलं, हे नाहीच तुम्हाला ध्यान करता आलं. विठ्ठल 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 असं म्हणत राहा. तुम्हाला नाहीच काय करता आलं, देवाला म्हणा, देवा तो बाबा कीर्तनात सांगत होतं तसं नाही रे मला आठवत, तुझे पाय मला आठवत नाही, तुझं पितांबर आठवत नाही, तुझं ते असं आठवत नाही, तसं मला नाही करता येत रे हे सगळं. पण जरी मला नाही करता येत ना तरी सुद्धा त्यांनी मला निदान विठ्ठल विठ्ठल तर म्हणता येईल ना, म्हणून मी तेवढंच म्हणत राहीन. अखंड त्याची आठवण करून विठ्ठल विठ्ठल म्हणणं हेच त्याचं चिंतन आहे. बस असं चिंतन भगवंताचं करत राहायचं महाराज. हेच चिंतन सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि ही सगळ्यात मोठी लाभ म्हणजे जोडी आहे महाराज. प्राप्तव्य, जोडी शब्दाचा अर्थ तो प्राप्तव्य. माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं प्राप्तव्य जर काय असेल तर चिंतनाची जोडी. आणि तोच माझा लाभ आहे. हाच लाभ घडोघडी घडोघडी हाच लाभ मला प्राप्त व्हावा. मी बाकीच्या व्यवहारांकडे त्यांनी महाराज पाहून गुंतू नये. मला कोणत्याच व्यवहारामध्ये गुंतायचं नाही. निर्वाहापुरती अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा, कुठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा, अशी अवस्था माझी असावी. जास्त मला अपेक्षा नाही, मागणे लई नाही देवा, जास्त मागणं नाही. कळना अथवा कोंडा दे भुकेच्या तोंडा. देवा त्यांनी महाराज जास्तची अपेक्षा नाही. कळना कोंडा खायला दिलास ना, जगाला किती लागतं रे देवा, एवढं दिलंस तरी मी समाधानात राहीन. तू ठेवशील तसं राहीन. ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आणि असं समाधान चित्तात ठेवून मी अखंड तुझं चिंतन करीत राहीन. माझं म्हणणं ऐका सगळ्यांनी. मी आधीची जी बडबड केली ती वायफट बडबड नव्हती. तुम्ही जर ते सगळं मिळवण्याकरिता चिंतन धावपळ करत असाल
तर भगवंताच्या चिंतनापासून विन्मुख व्हाल. म्हणून त्यांनी महाराज हे सगळं मिळवण्याकरिता अट्टहास करण्यापेक्षा भगवंताचं हे सुख प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करा. त्याच्या चिंतनाचं काही वेगळंच सुख आहे महाराज. संत महात्मे एकांतात का राहतात? संत महात्मे एकटे एकटे का राहतात? संत महात्मे लोकांवर तोंड टाकून त्यांना तुसडेपणानं का वागतात? त्याचं कारण एवढंच आहे महाराज की त्यांनी जवळ येऊच नाही. मी फक्त भगवंताचा असावा आणि भगवानच फक्त माझा असावा. मी भगवंताच्या चिंतनात कायमस्वरूपी त्यांनी असावं. त्याच्यात विक्षेपच निर्माण होऊ नये. भजने विक्षेप तेची पै मरण. मरण आल्यासारखं वाटतं. म्हणून भगवंताचं चिंतन त्यांनी घडलं पाहिजे. देवा म्हणून त्या चिंतनाची जोडी हाचीला देव प्रगट झाला. देव बोलायला लागला. काय पाहिजे म्हणले काय नाही पाहिजे, तुझं चिंतन घडलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. मग मी काय करू? तू माझ्या हृदयात बस ना देवा. तुम्ही माझ्या हृदयामध्ये बसा आणि अखंड तुमच्या चिंतनाविषयी मला जाग ठेवा. तुम्ही तुला फार प्राधान्य बोलायचं, आम्हाला नाही की म्हणायचं प्राधान्य. दोन्ही गोष्टीतून चिंतनच घडणार आहे. हे ऐकून तरी काय चिंतनच करायला, म्हणून तरी काय करायचं, चिंतनच करायचंय. लक्षपूर्वक ऐका. तुम्ही वैसोनी अंतरी माझा जागवा निर्धारी देवा मी पराधीन आहे. माझं मन माझ्या ताब्यात नाही, माझी इंद्रिय माझ्या ताब्यात नाहीत. ते म्हणतील तसं मला वागावं लागतं. हे काही खोटं थोडंच आहे. सगळ्यांची आपापल्या मनाबरोबर बोला ना सगळ्यांनी, आणि विचारा आपले डोळे ताब्यात आहेत का, आपले कान ताब्यात आहेत का, आपलं मन ताब्यात आहे का, कोणती गोष्ट आपल्या ताब्यात आहे. फार धावतो महाराज मन. फार धावतात इंद्रिय, पाहू नये ते पाहतात. ज्याचा विचार करू नये त्याचा विचार करतात महाराज. म्हणून त्यांनी काय काय करीतो या मना, पर हे नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, निवो पतना आदरील. अरे पतनाला घेऊन जातं हे मन, आणि फार विचार करायला लागतं. भयंकर त्यांनी गोष्टींचा विचार मन करतं आणि ते धावतच राहतं. तुम्ही असे बऱ्याच लोकांचा त्याने महाराज प्रश्न असतो, महाराज आम्ही नामजप करतो, आम्ही ध्यान करतो, पण आमचं मन लागत नाही. त्याचं उत्तर सांगू का मी तुम्हाला? तुमच्या मनाला देव आवडत नाही. मला काही म्हणा तुम्ही, तुमच्या मनाला जर देव आवडला असता ना, तर तुमच्या मनानं देवाचं चिंतन केलं असतं. ज्या अर्थी तुमचं मन दुसरीकडे भटकतं, त्या अर्थी मनाला दुसरं आवडतंय. प्रमाण सांग, माझ्या अंगावर बोला नको, प्रमाण सांगू का? या मनाचे एक निके, जे देखल या गोडीच्या ठाई सोके. या मनाचं एक चांगलं आहे म्हणे, काय त्याला ज्याची गोडी लागते ते त्याच्याच मागं पडतं. मग तुमचं मन जर ध्यान करताना संसाराचं चिंतन करीत असेल तर समजायचं तुम्हाला देव आवडत नाही, तुम्हाला संसार आवडतोय. आणि देव असा उगाच आवडत नसतो. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावं. फार सुकृत असावे लागतील तेव्हा विठ्ठल तुम्हाला आवडेल महाराज. तुम्ही ध्यान करता करता, जप करता करता बोटं फिरतील, जिभई फिरेल महाराज, सगळं तोंड तुमचं हालत राहील, पण मन जर भगवंताजवळ जात नसलं समजायचं मनाला देव आवडत नाही. मग परमार्थ कधी कराल, परमार्थ कधी होईल, चिंतन कधी घडेल? ज्या वेळेला मनाला देव आवडेल त्यावेळेला. अर्जुनानं प्रश्न विचारला, तो म्हणला चंचल हे मन कृष्ण प्रमाथी बलवद दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरी वसु दुष्करम. देवा वाऱ्याची मोठ घालता येईल पण मनाला आवडता येत नाही. फार चंचल चपळ आहे, बहुचंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. हे मन फार कठीण आहे महाराज.
मन आवरता येत नाही. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मधो मरकटो मत्स्यो मकारा दश चंचला. 10 चंचलांमध्ये 1 नंबर मनाचा लागतो. मन फार चंचल आहे महाराज. अशा चंचल मनाला त्यांनी महाराज परमार्थ करायला लावायचं. परमार्थ करीत नाही, काय करू? मग सांगितलं देवानं, असं कर, तू मनानं माझा भक्त हो. मन मनाभो मत भक्तो मध्याज माम नमस्कुरु मामे वशिष्य सत्यंते प्रतिजाने प्रियसे मे. तू मन हे मेच करी माझे या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तू मनालाच माझं भजन करायला लाव ना. जर मन माझं भजन करायला लागलं तर मग मात्र तुला वेगळा परमार्थ करण्याची गरज पडणार नाही. मन जर माझ्या गोडीमध्ये त्यांनी गुंतून पडलं तर तुझं चित्त आपोआपच माझं चिंतन करू लागेल. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी मन भगवंताच्या ठिकाणी रंगलं पाहिजे. असं रंग मनामध्ये पांडुरंगाचा भरला पाहिजे. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. महत्वाची गोष्ट आहे. माझा रंग तुझे गुणी म्हणे रामयाची जणी. हे हरे ना रंगाऊंगी मैं लाल ना रंगाऊंगी अपने ही रंग में रंग दे चुनरिया श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. आपलं मन भगवंताच्या रंगात मन गोविंदी रंगले हो. मन गोविंदाच्या ठिकाणी रंगून गेलं. असं मन गोविंदात रंगलं तर मग वेगळं काही करायची गरज पडणार नाही. म्हणून हे भगवंता मला सहाय्य कर. तुझं चिंतन त्याने महाराज मला सर्वश्रेष्ठ वाटतं. तुझी आठवण करणं, तुझ्याच विचारात रममान होणं हेच मला फार प्रिय वाटतं. माझ्या मनामध्ये सारखे तेच विचार राहू दे, पण ते येत नाहीत. माझं मन भरकटतं, माझं मन धावतं, माझं मन पळतं. मग तू माझी विनंती मान्य कर. मला एवढंच तुझ्याकडे मागायचंय. काय मागायचंय? माझं मन तुला सोडून जिथं जिथं जाईल तिथं तिथं माझ्या मनाच्या आधी तुझं सुदर्शन पाठव. जेथे 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 जाय मन. तुम्ही ऐकतात ना सगळेजण? आता तुमच्याच मनाला विचारा, तुमचं कुठं कुठं जातं. मी कशाला कसं चौकशी करू? मी माझी चौकशी करतो, तुम्ही तुमच्या चौकशा करा. तुमचं मन कुठे कुठे जातं. तुमच्या मनात जर काम जागा होत असेल तर त्याच पद्धतीने त्यांनी मनात विक्षिप्त होऊन मन भरकटत फिरत राहील. तुमच्या मनात जर क्रोध जागा होत असेल, लोभ जागा होत असेल, या सगळ्या गोष्टी मद मत्सर दंभ अहंकार जर मनात निर्माण होत असतील तर मन त्याच गोष्टीकडे धावत राहील. पण आपण आपल्या मनाचं संशोधन करायचं. कुठं कुठं मन धावतं. पण धावत जर असेल आणि स्वतःला जर आवरत नसेल तर भगवंताला विनंती केली पाहिजे, जेथे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन. तुमचं सुदर्शन आडवं घाला देवा आणि माझ्या मनाला आडवा. त्याला जाणीव करून दे, इकडे जायचं नाही, इकडे जा. माझ्याकडे वेळ कमी आहे महाराज. फार एक दृष्टांत सांगतो तरी सुद्धा ऐका लक्षपूर्वक. एका राजानं असं फरमान काढलं होतं, अशी एखादी शेळी आणून दाखवा की जिच्या समोर हिरवं गवत टाकल्यानंतर सुद्धा ती शेळी गवत खाणार नाही. शेळी अशी जात असते महाराज. तिला ग्राम्य शब्द आहे लोभरी. तिला लोभरी म्हणतात. लोभरी म्हणजे कशात पण तोंड घालते. काही दिसते तिचं किती पोट भरवा तुम्ही, अशी टम फुगलेली जरी असली ना तरी हिरवं दिसलं की तोंड घातलंच तिनं त्याच्यात. अशी शेळीचा स्वभावच असतो महाराज. काही लोकांनी आता बक्षीस देईन म्हणले राजा, अशी शेळी आणून दाखवा जिच्या समोर गवत टाकलं तरी तोंड नाही लावलं पाहिजे. मग त्याच लोकांनी त्यांनी शेळ्या भरपूर फुगवल्या महाराज. कोणी घास खाऊ घाल, मका खाऊ घाल, आमकं खाऊ घाल, अशा शेळ्या टम फुगवल्या आणि राजासमोर नेल्या. नेल्यानंतर राजाने ते मुठभर घास टाकला. लगेच शेळी धुरली महाराज त्या घासावर. लगेच घास खायला सुरुवात केली. रिजेक्ट. अशी त्यांनी सगळेच कोणतीच शेळी त्यांनी अशा पद्धतीनं उत्तीर्ण झाली नाही. आता काय करायचं? एक शहाणा मनुष्य होता. तो म्हणला आपण ही पैज जिंकायचीच. त्यानं काय केलं? शेळी आणली. त्या शेळीला त्यांनी भरपूर खाऊ घातलं आणि खाऊ घातल्यानंतर परत हिरवा चारा तिच्या समोर टाकला. हातात एक चमटी घेतली आणि ती चमट्या पोटभर तिने खाल्लेला आहे आणि पोटभर खाऊन ती जर परत तोंड घालवली, फटकन फटका मारला तिच्या तोंडावर. कशाचा? चमटीचा. फटकन मारला फटका. तिने लगेच तोंड मागे घेतलं. परत तोंड पुढे घ्या, परत एक फटका टाकला. परत तोंड माग. असं करता करता तिला कळालं ही छडी आणि माझं तोंड यांचा काहीतरी जुना संबंध आहे. फट 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 फटके त्यांनी बसतात. म्हणून त्यांनी छडी पाहिली की तिच्या लक्षात यायचं आता फटका बसणार. मग किती हिरवा चारा टाकला, फक्त छडी घेऊन उभं राहायचं.
मारायचं नाही, शिक्षक करायचं नाही, काहीच करायचं नाही, आपोआप तोंड मागे घेणार. असंच केलं महाराज. राजाच्या समोर नेलं, हिरवा चारा तिच्या समोर टाकला आणि फक्त छडी हातात घेऊन उभा राहिला. शेळीनं चारा पण पाहिला आणि शेळीनं छमटी पण पाहिली. दोघांचाही विचार केला. ती म्हणली चाऱ्यापेक्षा छमटी जरा थोडी डेंजर आहे, त्याच्यापेक्षा त्यांनी मला शांत राहिलेलं चांगलं, म्हणून त्यांनी तिनं तोंड घातलं नाही आणि त्याचा विजय झाला महाराज. असंच आहे मन त्या शेळीसारखं लोभरं. कशात तोंड घालेल कधी सांगता येत नाही. त्याला किती भरवा तुम्ही तरी ते धावतच राहतं. पण अशा धावणाऱ्या मनाला कुठेतरी आकळलं पाहिजे, कुठेतरी आळा घातला पाहिजे. कोण घालील? मला नाही घालता येत देवा, तू राख मनेरी. माझ्याच्यानं राखता येत नाही, तू मनेरी राखी मन रूपी गाय तू सांभाळ देवा. म्हणून त्यांनी मला देवाच्या स्वाधीन करून टाकलं. जिथं जिथं माझं मन जाईल तिथं सुदर्शन पाठव. मग ते सुदर्शन त्या मनाला त्यांनी फटका देऊन मागे करील. माझं मन परत तुझ्या चिंतनाकडे येईल आणि मग तुझं चिंतन मला अखंड घडत राहील. भगवान म्हणले ठीक आहे, मी तुझ्याकरता हे सगळं करायला तयार आहे. मग मी जर असं त्याने करून दिलं मग तू काय करशील? म्हणे काही नाही देवा, तुझं अखंड चिंतन करून घेईन. माझ्या जन्माला आल्याची सार्थकता झाली असं समजेन. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलच एक देखल्या. माझा जन्म सफल झाला असं समजेन. माझे आतापर्यंत एवढे जन्म त्याने कष्ट भोगून मनुष्य शरीर प्राप्त झालं आणि या मनुष्य शरीरात आल्यानंतर त्याने महाराजा उत्तम लाभ प्राप्त झाला. आणि तो जर कोणता असेल तर तुझ्या चिंतनाचा, तो चिंतनाचा लाभ प्राप्त झाला असं समजून त्यांनी स्वतःला कृतार्थ समजेन आणि संतुष्ट होऊन मी निर्लज्ज होऊन अशा पद्धतीने तुझ्या समोर नाचायला सुरुवात करीन. अखंड तुझ्या चिंतनात नाचत राहीन. कारण आता लोकांशी माझं काही घेणं देणं राहणार नाही. कोण मला काय म्हणतं, कसं म्हणतो, माझ्याविषयी काय विचार करतं, याचा विचार माझ्या मनात राहणार नाही. माझ्या मनात फक्त एकच विचार राहील, तू माझा आहेस, मी तुझा आहे आणि हे सगळं जग पण तुझंच आहे. मी तुझ्या चिंतनात राहणे एवढाच एक विचार राहील. अशी त्यांनी महाराज अवस्था निर्माण होईल. ती अवस्था सगळ्यात महत्वाची. तुकोबाऱ्या त्याच्याकरिताच तळमळ करतात महाराज. हे विटेवरी उभा नीट कटेवरी कर, विटेवरी उभा नीट कटेवरी कर, विटेवरी उभा नीट विटेवरी उभा नीट कटेवरी कर, विटेवरी उभा नीट कटेवरी कर, विटेवरी उभा तुका म्हणे जिया म्हा ध्यान निरंतर, तुका म्हणे जिया म्हा ध्यान निरंतर, येईला तुम्हाय बाबा पंढरी कराया, येईला तुम्हाय बाबा पंढरी कराया. पांडुरंग 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 संतुष्ट होईन आणि निर्लज्ज होऊन नाचेन महाराज म्हणतात. तुका म्हणे भोजे तुका
तुम्ही मज तुका म्हणे भोजे मग मी नाचेन निर्लज्ज सगळी लज्जा टाकून घेईन आणि फक्त तुझा होऊन तुझ्या भजनामध्ये नाचत राहीन अशी अवस्था मला प्राप्त होईल आणि हेच मला त्यांनी सर्वस्व वाटतं आणि सर्वात श्रेष्ठ असणारा लाभ वाटतो तो तू मला प्राप्त करून दे. मागणीचा दिवस आहे. तुकोबराय भगवंताशी बोलतायत चिंतनाची जोडी हाची लाभ घडो घडी तुम्ही माझ्या अंतकरणात बसा तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी हेच माझं मागणं आहे. जेथे जेथे जाय मन आड घाला सुदर्शन तुम्ही बैसोनी अंतरी मज जागावा निर्धारी. असं झाल्यावर मग काय कराल तू का म्हणे भोजे मग मी नाचेने निर्लज्ज फक्त तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. ही दिव्य असणारी परमार्थाची अवस्था आहे आणि सर्वात श्रेष्ठ असणारं मागणं आहे. हाच लाभ आहे तुकोबराय करून सांगतात. कोणाकोणाला हा लाभ प्राप्त झाला माहिती आहे सांगू सांगू का नको सांगू सांगू हे ज्ञानेश्वर माऊली आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा शुक सनकादिक नारद कुंभर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाले सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळीने फार सुंदर साथ दिली. तुम्हा सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे मला चांगलं बोलता आलं त्यांचे धन्यवाद. पंचकृषीतून भाविक उपस्थित आहेत. दुरून दुरून श्रवण करण्याकरिता आपण आला सर्वांचे धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर बसलेत. मोठं मन करून तुम्ही ऐकतात. तुम्हा सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कार करून थांबतो. चाल झाली असं गृहीत धरून मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करतो. ते कसे हे विठ्ठल जय जय विठ्ठल हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय आ बोली तुझी